यशोदानंदन व्रज जनरंजना यशोदानंदन व्रज जनरंजना यमुना
हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। जय जगन्नाथ जगन्नाथ, बलदेव जय सुभद्रा। जय गौरीका गौरीका गौरीका, जय गौरीका। जय जय प्रभुपाद प्रभुपाद प्रभुपाद, जय प्रभुपाद। जय गौर हरि बोल, हरि बोल, हरि बोल, गौर हरि बोल। जय हरिनाम संकीर्तन की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं
श्री राधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। आराध्य जगन्नाथ रोज चालले आता काहीतरी आत्ताच जाणार आहे. ओके पुढे ब्रह्मचर्यासमोर पुढे करत काहीतरी बोललं नाही काय त्याच्यानंतर आपल्या बारामती करते स्वागत बोलू सगळ्यांसमोर बोलतात. हो हो तुम्ही तिलक लावला ना तिथे चष्मा आहे. चष्मा घेऊन युवराज हरिप्रभूंना काहीतरी एक महत्वाची सूचना द्यायची आहे. तर प्रभूंच्या वतीने मी एक थैंक यू मिल नहीं पाया वो थोड़ा मैं भी सोचा ढूंढ रहा था फिर अचानक क्लास स्टार्ट हो गया. सो हे आराध्य जगन्नाथ प्रभू आहेत. गेल्या तीन सालों से 3 वर्षांपासून आपल्या बारामतीला आहेत आणि फार छान सकाळी मंगल आरतीची सेवा करतात, ड्रेसिंगची सेवा करतात आणि आज आता पुढच्या प्रवासासाठी इथून पुढे ट्रेनिंग घेण्यासाठी आता उज्जैन मंदिराला चाललेत. तर त्यांना आपण सर्व शुभेच्छा देऊया, आपली कृतज्ञता व्यक्त करूया. 3 वर्षांपासून त्यांनी इथे जगन्नाथ बलदेव सुभद्रांची सेवा केली. आज आता संध्याकाळी निघतायत ते, तर म्हणून आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांना एक आपल्या सर्वांकडून एक कृतज्ञता व्यक्त करूया. सगळेजण एकत्र एका आवाजामध्ये त्यांना आपल्या शुभेच्छा व्यक्त करूया. हरे कृष्ण महामंत्र बोलून. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आप कुछ बोलना चाहेंगे? 2 शब्द. मैं कहता कृष्ण अभी बोलने के लिए बहुत कुछ है. तो मैं बारामती के जो पूरा कम्युनिटी है भक्तों का, उसके प्रति मैं दिल के हृदय के बिल्कुल जो आंतरिक भाव से जो मैं कृतज्ञ हूँ. स्पेशली नंदलाल प्रभु जी, जब मैं पहली बार यहाँ पे आया था प्रभु जी मेरे बोले चाहिए किसी कारण उस टाइम तो मैं नहीं इंस्ट्रक्शन को फॉलो कर पाया. बाद में कुछ दिनों रहा. फिर जो ड्यूटी का सेवा है तो हमारे चौहान प्रभु जी हैं, खेड़कर प्रभु जी, जब हम बेचते रहते थे पीछे से उनके साथ में सुबह कार में मुझे लेके आते थे और फिर सिखाते थे कैसे करना है क्या करना है. तो उससे पहले ड्यूटी का ड्रेसिंग का कोई अंदाजा नहीं था, थोड़ा बहुत बेच में वैसे करते थे. तो प्रभु जी ने पूरा ट्रेनिंग दिया हमें और छोड़ने फिर वापस लेके भी जाते थे, छोड़ते थे बेचते ही. उसके बाद चौहान प्रभु जी हैं, आप देखते होंगे, मतलब 7:15 मतलब 7:15
भले वो अकेले हो, दो हो, चार हो, कोई भी हो, उनका ऐसा बिल्कुल डेडिकेशन है इस उम्र में भी। तो उनसे मैं सीख रहा था कि किस तरीके से मतलब कितना उम्र में सेवा कर रहे हैं प्रभुपाद जी का। और ड्रेसिंग भी बहुत साधारण नहीं, मतलब बहुत ही आकर्षक, जैसे आजकल इन्होंने किया फेस्टिवल का बहुत कम समय में। तो ऐसे खेड़कर प्रभु जी हैं, तो ऐसे जो यंग लोगों को मौका देते हैं कि वो आए और भगवान से जुड़ के और भक्ति में आगे बढ़े और प्रभुपाद जी की सेवा के प्रति पूरे कमिटेड हो जाए, समर्पित हो जाए। उसके बाद में नंदलाल प्रभु जी की विशेष कृपा रही, देश में रहने का मुझे एक मौका भी दिया। और फिर कुछ कारणवश मैं देश से आगे मंदिर के पास में रहने लगा। प्रसाद का बहुत दिक्कत था, तो उसके लिए प्रभु जी ने मुझे अलाउ किया, उसके लिए मैं बहुत कृतज्ञ हूँ। और हर भक्त से कुछ ना कुछ सीखने को मिला। जैसे कल ही मैं किसी भक्त से डिस्कस कर रहा था कि पवित्र लीला माता जी, तो उनके गुणों के बारे में बोला को बता रहे थे। माता जी जो है वो करेक्शन देती है तो तुरंत नहीं देती है, 2-3-4 दिन बाद देगी, ताकि उस भक्त को बुरा ना लगे। नहीं तो अगर तुरंत करेक्शन मिला तो ऐसा लगेगा कि अरे इतना सेवा किया और तुरंत करेक्शन मिलेगा तो सेवा करने की हो सकता है वो मन थोड़ा उसमें खटास आ जाएगा। फिर प्रभुपाद जी का जो आविर्भाव दिवस था, उस पर उन्होंने अपने जो व्याख्यान थोड़ा 2-4 मिनट का जो बोलते हैं शॉर्ट, उसमें बोला कि मंदिर में जो भी आ रहा है वो प्रभुपाद जी का गेस्ट है, उसको मतलब हम ऐसा कुछ ना करें, हमारा व्यवहार ऐसा कुछ ना हो ना जाए। और दूसरी बात कि वो आ रहा है तो उसको जोड़ के रखना है, कुछ ना कुछ सेवा उसको देगी। तो ऐसे हर भक्त का मेरे जीवन में 12 में 3 साल में हर भक्त का कुछ ना कुछ योगदान है। तो समय सीमित है, नहीं तो उस पर 1-2 घंटे तक 2-3 घंटे तक बोला जा सकता है हर किसी न किसी भक्त की गुणों के बारे में। तो इसलिए मैं तो मेरे हृदय के आंतरिक भाव से 12 में सभी भक्तों के प्रति, जगन्नाथ बलदेव वगैरह महारानी सबके प्रति बहुत बहुत कृतज्ञ हूँ। और सभी से आशीर्वाद की आशा करता हूँ कि आगे की जो यात्रा है उसमें मुझे मानसिक आध्यात्मिक शारीरिक शक्ति मिले, ताकि मैं वो सेवा भगवान की कर पाऊँ और आपकी सेवा और प्रभुपाद जी मिशन में कुछ सेवा कर पाऊँ। तो कृपया आशीर्वाद दें, आशीर्वाद की आशा है। हरे कृष्ण। हे आपल्या बारामती सेंटर कडून तुम्हा सर्वांच्या तर्फे आपण त्यांना एक भेट देतोय. थैंक यू. आपने बहुत सारी अच्छी से सेवा की और आगे बढ़िए. I just tried that I should be engaged, totally absorbed. Perfect, So that perfect. my mind will not cheat me. परफेक्ट. And please bless me so that I can continue in that. जरूर जरूर Whenever you come Ujjain, I will try. जरूर. Hare Krishna. अरे हरे कृष्ण. कधी कधी आपण ज्यांच्या सोबत राहतो त्यांच्याबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्याला असा कोणतरी व्यक्ती लागतो जो आपल्याला सांगेल की आपल्या आजूबाजूला जे इतके सारे वैष्णव आहेत ते किती छान आहेत आणि त्यांनी कशा प्रकारे एकमेकांच्या मनावर एक एक संस्कार स्थापित केलेत. तर आज कदाचित हे बोलले नसते तर आपल्यालाही लक्षात नसतं आलं की आपण कोणाच्या सोबत राहतोय. काही वर्षांआधी 2012-2013च्या दरम्यान एक सर्व देशांमध्ये राहणाऱ्या लोकांचा एक सर्वे केला की कुठल्या देशातले लोक सर्वात जास्ती खुश आहेत, आनंदी आहेत. तर तेव्हा अपेक्षा अशी होती की कदाचित अमेरिका, लंडन, UK असे, ऑस्ट्रेलिया हे जे प्रगत देश मानले जातात त्याच्यातून कुठला एखादा देश असेल. तर या गणनेमध्ये अमेरिकाचा नंबर 12वा लागला आणि ब्रिटनचा नंबर 8वा की 7वा होता. मग पहिला कुठला देश असेल, कोण अंदाज लावू शकतो? भारत. ओके. सो भारताचा नंबर 3रा किंवा 4था होता आणि त्या काळी 12-1 वर्ष आधी पहिला नंबर लागला होता बांगलादेशचा. तर हे जे लहानसा देश आहे बांगलादेश, आज याची सांस्कृतिक परिस्थिती वेगळी आहे, पण एक 12-1 वर्ष आधी खूप छान शांत वातावरण असलेला देश होता. आणि आपल्या इस्कॉनमध्ये एक संन्यासी आहेत
त्यांचं नाव आहे परमपूज्य भक्ती विकास महाराज. तर भक्ती विकास महाराज एकेकाळी बांगलादेशमध्ये प्रचार करायचे. तर बांगलादेशमध्ये प्रचार करताना त्यांचे जे अनुभव आहेत त्याच्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिलंय. तर त्या पुस्तकामध्ये म्हणतात की आम्ही जेव्हा सायकलने, कारण तिथे लहान लहान रस्ते गावातले, तर म्हणाले की कधी सायकलवरून जायचो मी प्रचार करायला. तर यांचं शरीर आहे ते ब्रिटिश शरीर आहे, पण म्हणायचे कारण माझ्या चेहऱ्यावर तिलक असायचा, शिखा असायची, माझे भगवे कपडे असायचे, तर ते छोटीशी ती पायवाट असेल आणि तिथून समोरून जर सायकलवरून कोणी येत असेल तर तो दुरूनच बघायचा की कोणतरी भगव्या कपड्यामध्ये येतोय, तो तिथे सायकल थांबवायचा, सायकलवरून उतरायचा आणि 5-1 मिनिटं लागायचे मला तिथपर्यंत जाण्यासाठी, आणि तिथून तो मला असं जाऊ द्यायचा आणि मग नंतर सायकलवर बसून परत विरुद्ध दिशेने यायचा. तर म्हणायचा इतका आदर म्हणाला त्या संस्कृतीमध्ये रुजलेला आहे. आणि अजून काही काही गोष्टी लिहितात. म्हणतात प्रत्येक ठिकाणी मला जेव्हा प्रसादाला बोलवायचे तेव्हा म्हणायचे, म्हटलंय त्यांनी त्या पुस्तकामध्ये, कमीत कमी 40 व्यंजनं असायचे. तर आपण चैतन्य चरितामृतामध्ये वाचतो की वेगवेगळे शाक, 5 प्रकारचे शाक भाजी असतात आणि 5 प्रकारच्या हिरव्या भाजी असतात, 5 प्रकारचे कडधान्य असतात. तर असे 15-20 तर फक्त भातासोबत आणि सोबतचे जे पदार्थ आहेत तेच होते. तशा प्रकारे त्यांनी वर्णन केलं आणि मग म्हणाले की प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मी प्रसाद घेतला तिथे तिथे कमीत कमी 5 माणसांचं जेवण माझ्या ताटात असायचं. आणि मग मी विचार करायचो की हे कसं घेणार, तर मग त्यातलं थोडंसं घ्यायचो आणि जसं थोडंसं घेणार आणि ते संपवणार तेवढ्यात परत त्याच्यात टाकायचे. म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत मी खातोय त्याच्यामध्ये पण इतकं वाढायचे की 5 लोकांचा प्रसाद तिथे असायचा. मग मी आधी मला वाटायचं की एखाद्या वेळेस त्यांचा अंदाज चुकला असेल, चुकीने टाकलं असेल. असं अनेक वेळा जेव्हा झालं तेव्हा त्यांनी एकदा तिकडल्या भक्ताला विचारलं की तुम्ही अरे बघताय की माझं शरीर केवढं आणि तुम्ही किती देता इथे. तर म्हणाले की हा तुमच्यासाठी नाहीच आहे. म्हणाले म्हणजे काय, म्हणे तुम्ही फक्त हात लावा त्याला, त्याच्यानंतर आम्हाला महा पाहिजे. तर म्हणाले एका संन्यासीच्या ताटातून जर काही महा प्रसाद मिळत असेल तर तो कोण सोडणार आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून ती अरेंजमेंट केली आहे की जेव्हा पण कोणी संन्यासी येतात तेव्हा आम्ही 5 लोकांचा प्रसाद त्या ताटात वाढतो, जेणेकरून आम्हाला माहिती आहे तुम्ही नाही खाऊ शकत, मग तोच तर स्वार्थ आहे. तर अशा प्रकारे हे ब्रिटिश आहेत भक्ती विकास महाराज. तर त्यांना ते कधी असं अनुभवलं नव्हतं की प्रसादाच्या वेळेस ते उष्ट खाण्यासाठी, महा खाण्यासाठी आधीपासूनच जास्ती टाकायचं. आणि रस्त्यावरून कोणी सायकलवर जात असेल तर तो रस्ता सोडायचा आणि त्या भगव्या कपड्याधारी संन्यासीला आधी जाऊ द्यायचा. तर इतका मान सन्मान त्यांना तिथे मिळाला होता. आणि भक्ती विकास महाराजांनी हे तेव्हा त्या पुस्तकात लिहिलंय. हे 96च्या आसपास त्यांनी ते पुस्तक छापलंय. तर त्याच्यामध्ये लिहिलं की मी अजून एक बघितलं बांगलादेशमध्ये की दर 15 दिवसांनी, दर 2-3 आठवड्यांनी एक उत्सव असायचा, काही ना काही उत्सव असायचा. आणि जेव्हा नंतर पाश्चात्य देशातल्या काही लोकांना हे समजून घ्यायचं होतं की खरा मनुष्याचा जो आनंद आहे, सुख जे म्हणतो, ते कशात आहे, तेव्हा त्याने जो सर्वे घेतला त्याच्यामध्ये परत तेच आलं की बांगलादेश हा सर्वात श्रीमंत अजिबात नाहीये, आजही नाही आणि तेव्हाही नव्हता, पण सर्वात सुखी आणि आनंदी देश आहे. तर तेव्हा मग काही लोकांना हे विस्मित करण्यासारखं होतं. तर बांगलादेशातल्या काही लोकांना जाऊन त्यांनी विचारलं की तुमचं कारण काय, तुम्हाला असं का वाटतंय की तुम्ही खुश आहात. तर म्हणाले आमच्याकडे इतके उत्सव होत असतात, इतके फेस्टिवल होत असतात. जर आपण आपला एक गौडीय किंवा हिंदू कॅलेंडर जर बघितलं, आपण जानेवारीपासून सुरू करू तर संक्रांत असते, त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यात कुठला उत्सव, एक थोडं सोडू, चला तुम्ही काही उत्तर देत नाही आता माझ्या दृष्टीने. मग होळी येते मार्च महिन्यामध्ये, मग एप्रिलमध्ये रामनवमी, मे महिन्यामध्ये नरसिंह चतुर्दशी, मग 1 महिना जूनमध्ये पांडव निर्जला एकादशी असते, आषाढी एकादशी, रथयात्रा शेवटी, जुलै महिन्यामध्ये थोडं मध्यभागी किंवा शेवटी बलराम पौर्णिमा येणार, त्याच्यानंतर 8 दिवसांनी जन्माष्टमी, दुसऱ्या दिवशी प्रभुपाद अपीयरन्स, त्याच्यानंतर 15 दिवसांनी राधाष्टमी, त्याच्यानंतर मग कार्तिक महिना येतो, मग शरद पौर्णिमा. असं करत करत मग कार्तिक महिना तो पूर्ण दामोदर महिन्यामध्येच जातो तो पूर्ण. तर या दृष्टीने बघितलं तर ऍक्च्युली आपल्या पूर्ण त्या कॅलेंडरमध्ये इतके उत्सव आहेत. आणि उत्सव म्हणजे काय,
उत्सव म्हणजे नातेवाईक भेटणार, शुभेच्छा देणार, मित्रमंडळी येणार. आणि आपले वैष्णव उत्सव म्हणजे काय की लोकांना एकत्र येण्यासाठी एक संधी आणि खूप छान काहीतरी डेकोरेशन करायचं. वेगवेगळ्या गीता जयंतीला इथे कृष्ण अर्जुन होते, नित्यानंद त्रयोदशीला नित्यानंद प्रभू असतात, श्री चैतन्य महाप्रभू असतात, गौर पौर्णिमेला. त्या सगळ्या फेस्टिवलच्या दिवशी एक छान देखावा करायचा, एक छान आज तर इथे या सगळ्या डहाळ्या बाहेर पण आल्यात. आतापर्यंत आपण जेव्हा मँगो फेस्टिवल सेलिब्रेट केलं होतं आतमध्ये केला होता, आज आता बाहेर पण आले ते एवढे सगळे डेकोरेशन. तर अशा प्रकारे जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हाच एक लक्षात येतं की आज काहीतरी विशेष दिसतंय. मागून मला आलिंगन करतोय, त्याला बाजूला ठेवतो. सो आल्यावर एक वेगळं वातावरण आणि सगळे जण आता विचार करतायत की आज हा आंबा महोत्सव म्हणजे नक्की आहे तरी काय. तर एक पारंपरिक काही फेस्टिवल्स असतात, परमेश्वराचे आविर्भाव दिवस, माधव तिथी, आणि आज आपण एक नवीन आधुनिक एक फेस्टिवल साजरी करतोय. एक पारंपरिक जर काही असे गोड पदार्थ आपण बघितले तर गुलाबजाम पारंपरिक आहेत, करंजा, अनारसे, हे सगळे पारंपरिक आहेत. आणि आधुनिक गोड पदार्थामध्ये कुठला पदार्थ येईल जो तुम्हाला सर्वांना आवडतो असा एखादा पदार्थ? केक वगैरे ऑफर करायचे का मंदिरांमध्ये? आता केक हा जो पदार्थ आहे हा गोड पदार्थ आहे, सगळ्यांना आवडतो, पण हा नवीन आहे. एकदा प्रभुपादांना त्यांच्या एका शिष्यांनी दुधाची पावडर, त्याच्यामध्ये थोडं लोणी आणि त्याच्यामध्ये साखरेची पावडर असं एक थोडं मिक्स करून एक छोटासा असा बॉल बनवला आणि प्रभुपादांना दिला. प्रभुपादांनी तोंडात टाकला आणि म्हणाले सिम्पली वंडरफुल. तर त्या दिवशीपासून जे स्वीट आहे त्याचं नाव पडलं सिम्पली वंडरफुल. तो असं कुठे चैतन्य चरितामृतामध्ये कुठेही नाही आहे तो. तर प्रभुपादांनी विचारलं हे काय आहे म्हणून. मग त्याने सांगितलं की प्रभुपाद, हे असं आम्ही घरी कधी कधी आई बनवायची, थोडं हे मिक्स करायचं 3 पदार्थ आणि त्याचा एक प्रपोर्शन आहे ते घेऊन, त्याला ना खायची गरज नाहीये, फक्त जिभेवर ठेवायचा तो पदार्थ आणि तो असा हळूहळू विरघळत राहतो आणि अगदी सुंदर असतो. तर प्रभुपादांनी ते खाल्ल्यानंतर मग त्यांनी जेव्हा ऐकलं की असं असं होतं तर प्रभुपाद म्हणाले कृष्ण इज सिम्पली वंडरफुल, यू आर सिम्पली वंडरफुल अँड दिस स्वीट इज ऑल्सो सिम्पली वंडरफुल. तर हा एक आधुनिक गोड पदार्थ, केक एक आधुनिक गोड पदार्थ. तसं आपल्या दिनदर्शिकेमध्ये जे जुने काळापासून जे काही उत्सव आहेत ते एक उत्सव, आणि आज जो आपण उत्सव साजरी करतोय तो एक आंबा महोत्सव. तर कोणाचा आविर्भाव दिवस आहे आज? आपल्या उत्साहाचा. आज चला काहीतरी बघूया आंबा महोत्सव म्हणजे काय आहे. आणि सगळ्यांची नजर कैऱ्यांवर नाहीये. तर मी बघत होतो आतमध्ये नमस्कार करायला गेलो तेव्हा लहान मुलं होते, त्यांची नजर आंब्यांकडे होती. लाल पिवळे असेल तरी चालेल पण ते हिरवे आम्हाला कैऱ्या नको आहेत म्हणून. तो उत्सव म्हणजे काय की सगळे जण येणार आणि काही ना काहीतरी एक अपेक्षा असणार, प्रसाद मिळेल, काहीतरी नवीन शिकायला मिळेल, काहीतरी मला काहीतरी सेवा मिळेल, नाही. आणि सकाळपासून मनामध्ये एक थोडी उत्सुकता, आज बघूया आजचं डेकोरेशन काय असेल, आज देखावा कसा असेल, आज ऐकायला काय मिळेल. पण या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक माणूस जो उत्सुक आहे की चला आज बघूया काय आपल्याला काय मिळतंय, याच्यामध्ये एक वेगळी एक भूमिका काय आहे माहिती आहे की अशा प्रकारचे अनेक समारंभ होत असतात. त्या समारंभांचा जो केंद्रबिंदू असतो तो कधी एखादा माणूस असतो, एखादा व्यक्ती असतो. मंदिरामध्ये होणारे जितके उत्सव आहेत त्या सर्व उत्सवांचा केंद्रबिंदू कोण आहे? परमेश्वर. आणि विचार करा, आज हे एवढे सगळे जे फळं आणि डहाळ्या आहेत आणि पानं आहेत आणि जे काही आहेत प्रभुपादांसमोर पण ठेवलेत, भगवंतांसमोर ठेवलेत, हे सगळं परमेश्वराला अर्पण आहे. तर एक महाप्रसाद मिळण्याची जी अपेक्षा कोणाला असेल तर आज सर्वांची इच्छा तृप्त होणार आहे. 2 प्रकारचे प्रसाद असतात. एक असतो महाप्रसाद जो परमेश्वरासमोर डायरेक्टली ठेवलेला असतो, आणि दुसरा असतो की तो महाप्रसाद काढल्यानंतर आपण किचनमध्ये जे भांडे आहेत त्याच्यामध्ये तो मिक्स करतो आणि किचनमध्ये असतो तो प्रसाद. पण परमेश्वराच्या प्लेट मधून डायरेक्टली जर कोणाला काही मिळत असेल तर त्याला अजून एक उच्च स्थान. तर आज आपल्या सर्वांना प्रसाद नाही मिळणार आहे, प्रसाद पण मिळेल, पण आज सगळ्यांच्या हातात एक ना एक तरी आंबा, एक ना एक तरी कैरी, आणि त्या कैऱ्याचा आपण पन्ह तरी बनवूया. तर कोणाला वाईट वाटू नये की अरे मला आंबट कैरी मिळाली, त्याचं गोड पन्ह बनवा. पण आज प्रत्येकाला जगन्नाथजी
मोकळ्या हाताने महाप्रसाद देणार आहेत. तर आज आपण एक गोष्ट शिकू शकतो की सगळ्यांनी येऊन इथे प्रार्थना केल्या, सगळ्यांनी येऊन काही ना काहीतरी लहान सहान काहीतरी सेवा केली आणि सगळ्यांना आज काहीतरी मिळणार आहे. तर याला प्रभुपादांनी एक उदाहरण दिलं होतं. तर म्हणायचे, लहान मुलांच्या कंपास बॉक्स असते, त्याच्यामध्ये एक यंत्र असतं, स्टीलचं किंवा लोखंडाचं असतं. त्याला असे 2 पाय असतात, एकाला असं टोक असतं आणि एकामध्ये तुम्ही पेन्सिल फिक्स करू शकता. त्याला काय म्हणतात? कंपासच म्हणतात इंग्लिशमध्ये. काय म्हणतात? कर्कटक, है ना? तर त्याला एका ठिकाणी ठेवायचं आणि त्याला असं गोल वर्तुळ काढायचं. आणि किती काढू शकतो आपण? हवे तेवढे काढू शकतो. आणि त्याची एक गंमत आहे, फक्त त्याला फक्त पेन्सिलला पुढे मागे करायचं, तो जो टोक आहे तो हलवायचा नाही, आणि असंख्य वर्तुळ काढू शकतो. आणि जर तुम्ही त्या टोकाला हलवलं नाही तर हे सगळे असंख्य वर्तुळ एकमेकांना कधी कापणार नाही. आणि थोडस त्या टोकाला, त्या पायाला थोडस हलवलं आणि मग तुम्ही काढा वर्तुळ. प्रत्येक वर्तुळ प्रत्येक इतर वर्तुळाला क्रॉस करणार आणि एकही वर्तुळ कंप्लीट वर्तुळ नाही होणार. बरोबर? प्रभुपाद अजून एक सिंपल उदाहरण द्यायचे. म्हणजे तळ्यामध्ये आपण बसलो, तळ्याच्या शेजारी बसलो आणि एक दगड जर असा फेकला तर ते असे वलय येतात. म्हणाले, अजून जर तुम्ही एक दगड फेकला आणि तो दगड जर दुसऱ्या कुठे पडला तर हे जे वलय आहेत ते एकमेकांना कट करणार. आणि जर कोणी हुशार असेल आणि जिथे पहिला दगड पडला तिथेच बरोबर दुसरा दगड पडला, परत तिसरा, चौथा, असंख्य वलय निघतील, पण ते सगळे वलय कधी एकमेकांना कापणार नाहीत. आणि अशा या दैनंदिन जीवनातल्या या अशा साध्याशा उदाहरणावरून प्रभुपाद सांगायचे, आज जगामध्ये जर काही गोष्टीची गरज असेल तर ती आहे, असंख्य लोकांनी आपापले जीवन जगायचे. असंख्य लोकांनी आपापले कौशल्य, आपापल्या कला परमेश्वराला अर्पण करायचे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जे काही करतोय, आपलं जे काही कला कौशल्य असेल, प्रावीण्य असेल, ते सगळं करताना सगळ्यांचा केंद्रबिंदू आपल्याला एकच ठेवायचा. तर हे इतकं खोल तत्व आहे, ते आपण प्रभुपादांच्या मार्फत अशा दैनंदिन जीवनामध्ये समजू शकतो आणि प्रभुपादांच्या कृपेने आपण त्याला जगू शकतो. लोक अशा प्रकारे फक्त ते वर्तुळ काढत असतील किंवा वलय करत असतील, पण त्याच्यातून शिकवण घेण्यासाठी जी बुद्धी लागते ती आपल्याकडे नसते. तर ती बुद्धी प्रभुपादांकडे, आणि प्रभुपादांनी अशा साध्या उदाहरणातून या जगामध्ये प्रचार केला आणि म्हणून तो प्रचार यशस्वी ठरला. पण प्रभुपादांचं श्रेय तिथे थांबलं नाही. प्रभुपादांनी फक्त प्रवचन नाही केलेत, प्रभुपादांनी फक्त मार्ग नाही दाखवलाय, प्रभुपादांनी त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला साधारण लोकांना सोयी सुविधा करून दिल्यात. तर आपल्याला असे हे सगळे फेस्टिवल्स करून दिलेत. आता जन्माष्टमीचा फेस्टिवल येईल, तर जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला काय करायचंय? आपल्या सर्वांना आत्मपरीक्षण करून विचार करायचा आहे, मला काय कौशल्य दिलंय परमेश्वराने? मला गाता येतं, नाचता येतं, बोलता येतं, सेवा करता येते, पाणी वाढता येतं, गर्दी नियंत्रण करता येते, लाइटिंग करता येतं, नाटिका करता येते. जे काही आपलं कौशल्य असेल ते फक्त एक सगळ्यांनी आपापले कौशल्य, असंख्य आपल्याला वर्तुळ काढायचे आहेत. पण सगळं करताना नेहमी मनातल्या मनात एक विचार करायचा आहे, माझ्या नाटिकेचा जो मुख्य एक व्यक्ती असेल तो परमेश्वर असेल किंवा परमेश्वराप्रती समर्पित कोणतरी एक शुद्ध भक्त असेल. मी दुसऱ्या कोणावर नाटक नाही करणार. मी जे काही सेवा करीन ते परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवून करणार. हे उच्च तत्व स्वर्ग लोकांमध्ये पण अंमलात आणता येत नाही. 5व्या स्कंदामध्ये एका ठिकाणी देवता लोक आहेत, ते परमेश्वराला प्रार्थना करतायत, कलियुगामध्ये पृथ्वीवर जन्म देणार का आम्हाला? कारण पृथ्वीवर कलियुगामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंची एक चळवळ सुरू होते, ज्यामध्ये साधारणातल्या साधारण व्यक्तीला उच्चातला उच्च तत्व, भक्ती तत्व समजवण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभूंनी सगळं काही सोपं केलंय. तर एका श्लोकामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, कथांचन स्मृतम यस्मिन दुष्करम सुकरम भवेत. तर म्हणतात श्री चैतन्य महाप्रभू कोण आहेत? त्यांना फक्त स्मरण जरी केलं आपण तर सगळ्यात कठीण गोष्ट पण अगदी सोपी होते. आणि म्हणतात कथांचन विस्मृतम यात, तर त्याच्या विपर्यय होणार. काय होणार? जर आपण श्री चैतन्य महाप्रभूंना विसरलो, त्यांचे जर स्मरण नाही राहिलं,
साध्या साध्या लहान लहान गोष्टी पण कठीण होऊन जातात. तर म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा आहे, श्री नित्यानंद प्रभूंची कृपा आहे, त्यांचे सेनापती भक्त श्रील प्रभुपादांची कृपा आहे की आपण असे साधारण लोक, आपल्या मनातल्या 6 शत्रूंशी दैनंदिन लढा करणारे आपण लोक, आणि आपल्याला आज वेदांचा सारांश काय, परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवून जीवन जगणे, ते आज आपल्याला नकळतपणे केवळ जगन्नाथजींची जर सेवा करायचा विचार असेल, जगन्नाथजींकडून महाप्रसाद स्वीकार करायची जर इच्छा असेल, तर आपण ते उच्च तत्व जगतोय. विचार करा किती मोठी गोष्ट आहे. तर म्हणून वेदांमध्ये जे काही ज्ञान आहे त्याचे 3 विभाग करू शकतो आपण. एक आहे संबंध ज्ञान, एक आहे अभिधेय ज्ञान, आणि एक आहे प्रयोजन ज्ञान. प्रयोजन म्हणजे श्रीकृष्णांप्रती आकर्षण, श्रीकृष्णांप्रती प्रेम, खूप पवित्र जीवन, आणि सर्वांना त्याची आस असते, प्रत्येकाला एक शुद्ध जीवन पाहिजे. अगदी चोरांमध्ये पण माफिया असतो ना, माफिया गुंड लोक असतात, ते कधी काही चोरी वगैरे केली त्यांनी एकत्र मिळून करायला लागते चोरी, आणि चोरी केल्यानंतर जो तो पैसा असतो, जे काही लुटलंय, त्याचं विभाजन करताना कसं विभाजन होतं त्याचं, 4 लोकांनी जर मिळून चोरी केली असेल तर विभाजन करताना कुठेतरी कोपऱ्यात जंगलात जाणार आणि म्हणणार, आता आपण हे 4घांमध्ये बरोबर विभाजन करायचंय आपल्याला. नक्कीच आता 4 लोकांनी जर चोरी केली असेल तर एखादाच व्यक्ती तिथे असतो जो कॅश मोजत असतो, है ना, आणि 3 लोक बंदूक घेऊन उभे असणार की कोणी आतमध्ये येऊ नये. पण विभाजन करताना त्या 4घांची अपेक्षा काय, आपण नैतिकतेने विभाजन करायचंय बरं का, लबाडी नाही करायची आहे कोणी. तर प्रभुपाद म्हणायचे, ते धन आहे लबाडीचं, बँकेमध्ये चोरी करून धन कमावलंय, त्याच्यामध्ये मूळ त्याचा लबाडीमध्ये आहे. आणि हे 4 जण लबाड लोक, ज्यांनी लबाडी करून ते धन कमावलंय किंवा चोरी केलंय, ते जेव्हा एकमेकांमध्ये त्याचं विभाजन करतात तेव्हा म्हणतात, इमाने इतबारे करायचं आहे आपण, अजिबात लबाडी नाही करायची. तसे आपण लोक आहोत की आपल्याला एक अपेक्षा असते की प्रभूजी मला ना साधं चांगलं, कोणीही मला फसवू नये असं जीवन जगायचंय. आपली सर्वांची अपेक्षा असते की प्रभूजी कोणी फसवू नये. आज मी प्रवास करून आलो आता, तर पुण्याला एक जोडपं चढलं, आणि माझी जी आगगाडी होती ती मद्रासला चालली होती. तर चढल्या चढल्या 5 मिनिटांनी त्या माताजी होत्या त्या रडायला लागल्या. तर माझ्या शेजारी पोलीस बसले होते एक, तर म्हणाले काय झालं, मग ते म्हणाले, अहो माझी पर्स मारली कोणतरी. तर लगेच त्यांनी असं दाखवलं, तर पर्स मधून पैसे कोणतरी घेतले होते. मग ते सगळे विचारपूस सुरू झाली, तुम्ही कुठे होते, मग काय होते, मग चढताना पैसे मारले की त्या जिन्यावर पैसे मारले, ते सगळं चालू होतं. मग रडू लागली ती की अरे माझे 5,000 रुपये गेले, 5,000 रुपये गेले. त्या पोलिसांनी विचारलं, तुम्ही चालले कुठे आहात, तर म्हणे तिरुपतीला चाललेत. मग म्हणाले, असं विचार करा की तिरुपतीला जाता जाता थोडेसे हातातून सुटले पैसे, परमेश्वराच्या ठिकाणी चाललो, तिथे दान धर्म करणारच होते ना तुम्ही, तर हातातून जाणारच होते ना. तर परमेश्वराने त्या तिरुपतीच्या प्रवासाला सुरुवात झाली तिथूनच थोड्याशा हाताला सैल केला हात तुमचा, की तिथे ते हुंडीमध्ये लगेच पडतील म्हणून. त्या माताजींनी रडणं सोडलं नाही, पण त्या माताजींना खूप वाईट वाटलं ते. तर ते पोलीस मग त्यांची सांत्वना करतायत. पोलिसांना म्हणतायत, सांगू का माताजी, 5,000 तुमच्या चोरी होऊन तुम्ही पण काय गरीब नाही झाले, आणि 5,000 त्या चोराने मिळून तो चोर पण काही श्रीमंत नाही झाला. मी पोलिसातला आहे, मी तुम्हाला सांगतो, आजपर्यंत कुठलाही चोर चोरीच्या पैशांनी कधीही सुखी नाही झाला. तर त्या माताजींना थोडस सांत्वना देत आहेत की तो सुखी नाही होणार आहे पैसे चोरी करून, तुम्ही खुश राहा. पण त्या माताजींना त्या 5,000 रुपयावरती इतका लोभ होता, एवढी यांनी सांत्वना केली, एवढं सगळं सांगितलं, पण त्यांचं रडणं काही थांबलं नाही. तर आपल्याला अशी अपेक्षा असते की आपल्यासोबत कोणी वाईट करू नये, पण आपण किती वेळा परमेश्वराला ही प्रार्थना करतो की परमेश्वरा माझ्याद्वारे कोणाचं वाईट होऊ नये. आपण नेहमी म्हणतो की मला कोणीतरी वाईट बोलू नये, की माझ्याशी कोणीतरी असं एकदम हृदयाला वेदना देणारं कोणी बोलू नये. पण आपण किती वेळा परमेश्वराला प्रार्थना केली की हे परमेश्वरा, आज माझा वाढदिवस आहे, आज तुझा वाढदिवस आहे, आजपासून 1 वर्ष मला शक्ती दे जेणेकरून मी कोणाला हृदयाला वेदना देणारा बोलणार नाही. तर म्हणून मनुष्याचा एक स्वभाव आहे की गुन्हा कोण करतं, समोरचा व्यक्ती करतो, आणि मी कोण आहे, मी पूर्णपणे साव आहे.
माझ्यापासून कधी कोणाच्याही प्रती कधीही चुकीचं वागणूक पण होत नाही आणि कधी माझ्या तोंडातून कधी कोणाप्रती चुकीचं बोललंही जात नाही. माझ्यासारखा सज्जन व्यक्ती तुम्हाला सापडून कधी मिळणार नाही. तर आपली अशी ही दुर्दशा आहे की कलियुगामध्ये आपण जन्म घेतलाय. तर कलियुगामध्ये जन्म घेतलाय या एका गोष्टीवरून आपण स्वतःची ओळख कमीत कमी आरशासमोर तरी सांगायला पाहिजे. सत्ययुगामध्ये मला चान्स होता, पण मी परमेश्वर प्राप्ती नाही केली. नंतर परमेश्वराने मला पुन्हा एकदा त्रेतायुगामध्ये चान्स दिला, परमेश्वर प्राप्ती मी नाही करू शकलो. पुन्हा एकदा द्वापर युगामध्ये मला चान्स दिला, द्वापर युगामध्ये पण मी परमेश्वर प्राप्ती करू नाही शकलो. माझ्या हृदयामध्ये इतका द्वेष, मत्सर, क्रोध आहे की शेवटी 3 वेळा परीक्षा नापास झालेलो आहे मी. आणि आज आता कलियुगामध्ये जन्म घेतलाय. इतरांनी मला इजा देऊ नये, इतरांनी मला कधी वाईट बोलू नये, याच्यापेक्षा आज आपण या मँगो फेस्टिवलमध्ये सहभागी होताना अनुभव करायला पाहिजे की प्रभुपादांनी आपल्याला परमेश्वरला केंद्रस्थानी ठेवून अनेक जे उत्सव दिलेत, त्या एक दिवशी तरी आपल्या मनात विचारायला पाहिजे, इतर लोक माझ्याशी काय करतात याच्यावर माझं नियंत्रण नाही, पण हे परमेश्वरा, मी कोणाशी तरी बोलताना किंवा कोणाशी तरी वागताना या अशा या हिरव्या आंबट कैरी सारखा अनुभव नको देऊ देत. मी आजपासून पुढच्या मँगो फेस्टिवल पर्यंत मँगोला लक्षात ठेवीन. आणि आतमध्ये जे ते पिकलेले आंबे आहेत, थोडे लालसर केशरी आंबे आहेत, तो खाताना लोकांना जो अनुभव येईल तो माझ्याशी वागताना, माझ्यासोबत संबंध ठेवताना लोकांना येऊ दे. ही आज मँगो फेस्टिवलच्या दिवशी माझी तुझ्या चरणी याचना आहे. जन्माष्टमीच्या दिवशी काय याचना करायची सर्वांना माहिती आहे, राधाष्टमीच्या दिवशी काय याचना करायची ती सर्वांना माहिती आहे, पण मँगो फेस्टिवलच्या दिवशी कोणाचा आविर्भाव दिवस आहे. म्हणून मी म्हटलं मँगो फेस्टिवलच्या दिवशी आपल्या शुद्ध विचारांचा वाढदिवस आहे. मँगो फेस्टिवलच्या दिवशी आपल्या एका विशेष या पवित्रतेच्या मार्गावर चालणाऱ्या त्या जिद्दीचा आज जन्म आहे की हे परमेश्वरा, एक कैरी कशी असते, कैरीचं आपण थोडं वर्णन करू. कैरी आंबट असते आणि समजा कोणाला मारायची असेल चांगलंच मारू शकतो. कडक असते आणि त्याची जी त्वचा आहे, बाहेरचं जे साल आहे त्याचं, ते कडक असतं नाही. आणि तीच कैरी श्रील रूप गोस्वामी उदाहरण देतात, जेव्हा झाडाला राहते, झाडाला चिपकून राहते आणि पिकते, तेव्हा त्याचं रूपांतर काय होतं. एक म्हणजे आंबटपणा जातो आणि त्या कैरीमध्ये गोडपणा येतो. दुसरी गोष्ट की अशी कडक असते आणि कोणाला लागली तर खरोखर त्रास होऊ शकतो. ती नरम होते, सॉफ्ट होते आणि लक्षात येतं की आता ही पिकलेली आहे, बरोबर. दुसरं आणि तिसरी गोष्ट की त्याचे जे साल आहे ते असं जाड असतं, कडक असतं, ते साल परिवर्तित होतं आणि असं सॉफ्ट मुलायम होतं. एक तर पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कडक नाही राहते, जाड नाही राहत, एकदम असं पातळ होतं ते साल, बरोबर. तर विचार करा, जी कैरी कडक आहे, आंबट आहे आणि खाताना समजा कोणी खाल्ली कधी कधी दात पण आंबतात, तीच कैरी जर तिला आपण परमेश्वरांनी दिलेल्या सूर्याच्या ऊर्जेला जर आपण त्याला एक्सपोज केलं तर तीच कैरी गोड, रसाळ आणि छान सॉफ्ट बनते. अर्थात त्या हिरव्या कैरीचं रूपांतर एका केशरी कैरीमध्ये होतं. आणि केशरी रंग आहे, भगवा रंग आहे, तो कशाचं प्रतीक आहे. साधारणपणे प्रभूजी सांगतायत आपल्याला की त्यागाचं प्रतीक आहे. तर जेव्हा त्या हिरव्या कैरीमध्ये त्यागाची भावना येते तेव्हा ती कैरी गोड बनते, तेव्हा ती कैरी सॉफ्ट बनते, तेव्हा ती कैरी, त्याचे जे साल आहे ते दातांना त्रास नाही देणार. तर म्हणून आज आपण मँगो फेस्टिवलच्या दिवशी परमेश्वरला प्रार्थना करू शकतो की कोणा ना कोणा व्यक्तीकरिता मी नक्कीच एक हिरवी कैरी असणार, पण कृपया मला तुमच्या नजरांच्या त्या ऊर्जेसमोर ठेवा. तुमच्या प्रतिनिधी श्रील प्रभुपाद आहेत, त्यांच्या सेवेमध्ये मला ठेवा, जेणेकरून माझ्यामधला जो आंबटपणा आहे, माझ्यामध्ये जो कडकपणा आहे, माझ्यामध्ये जो दुसऱ्यांना त्रास देण्याचा एक जो का माहिती का पण एक स्वभाव आहे, त्याचं परिवर्तन होऊ दे. आणि पुढच्या मँगो फेस्टिवलला जेव्हा मी भक्तांसमोर जाईन तेव्हा भक्त म्हणतील की तू बदललास. मागच्या मँगो फेस्टिवलला तुझ्याशी जेव्हा बोलायचो तेव्हा आंबटपणा लागायचा, आज जेव्हा तुझ्याशी बोलतोय तेव्हा एक गोडपणा लागतोय. आज आपण सगळ्यांनी
ही जर प्रार्थना केली तर खरोखर आजचा आपला जो मँगो फेस्टिवल आहे तो यशस्वी होऊ शकतो. आज जेव्हा प्रवास करत होतो तेव्हा मी बघितलं, आज सकाळी मुंबईला खूप पाऊस पडला, काल पण रात्री मुंबईला पाऊस पडला, आणि आज जेव्हा प्रवास करतो तेव्हा विचारलं की बारामतीमध्ये काय परिस्थिती, तर म्हणाले बारामतीमध्ये मध्ये सध्या थोडं एक वातावरण आहे, पाऊस पडत नाहीये पण ढगाळ वातावरण असतं. तर ढगाळ वातावरण आल्यावर मनात काय विचार येतो की अरे आज मी बाहेर नाही पडू शकत. साधारणपणे ट्रॅफिक कमी होतं, लोकांना त्रास होतो नाही पावसाचा. तर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आहेत, ते खूप सुंदर एक गोष्ट सांगतात. म्हणतात शास्त्रांमध्ये कुठेतरी त्यांनी नारद मुनींकडून वाचलं, ते सांगत नाही कुठे, पण भक्ती सिद्धांत सरस्वती म्हणतात तद्दिनम दुर्दिनम मन्ये न मेघाच्छादनम यथा. म्हणतात त्या दिवसाला दुर्दिनम, दुर्योधन, तसं दुर्दिनम म्हणजे वाईट दिवस. तद्दिनम न दुर्दिनम मन्ये, त्या दिवसाला आपल्याला दुर्दिनम नाही म्हणायचंय. मेघ आच्छादनम यथा, ज्या दिवशी आकाशांमध्ये मेघ आहेत, आकाशामध्ये आभाळ आहे, त्या दिवशी एक साधारण मनुष्य काय म्हणतो, अरे आजचा दिवस वाईट, आज बाहेर पडता येणार नाही, बँकेमध्ये जाता येणार नाही, प्रवास करताना मोटरसायकल असेल तर बाहेर पडू शकत नाही, घसरू शकतो, राईट. मग म्हणतात मग कुठल्या दिवशी, म्हणतात तद्दिनम दुर्दिनम म्हणणे यथा कृष्ण समलाप पीयूष वर्जित. म्हणतात तो दिवस खरा वाईट दिवस आहे ज्या दिवशी आपण श्रीकृष्णांबद्दल एकमेकांशी काही चर्चा नाही केली. श्रीकृष्ण समलाप पीयूष वर्जित, श्रीकृष्णांबद्दल चर्चेचं अमृत ज्या दिवशी आपण पान नाही केलं तो दुर्दिनम आहे. तो दुर्दिनम नाही आहे ज्या दिवशी मेघ आच्छादनम आहे. तर म्हणून आपण जेव्हा जेव्हा आभाळामध्ये ढग बघू, आता पुढच्या वेळेस जेव्हा आपण ढग बघू तेव्हा मनात जर असा तो चुकीने विचार आला की अरे आता मी बाहेर नाही जाऊ शकत, आता मी घरात कोंडल्यासारखं होणार मला, म्हणून त्या दिवशी आपण विचार करायला पाहिजे की ढगाची परिस्थिती, आभाळाची परिस्थिती हे बदलत राहणार. कधी मोकळं आकाश असेल, कधी आभाळ असेल, पण आपल्या आयुष्यामध्ये आपण परमेश्वर घनश्याम यांच्या कथेच्या पावसाला, वर्षेला आपण आपल्या जीवनामध्ये स्थान दिलंय का? जर आपण श्रीकृष्णांना, कथेला, श्रीकृष्णांना आपल्या जीवनामध्ये जर स्थान दिलं नसेल तर हा जो काळोख आपल्या जीवनामध्ये आहे, पापांचा, वाईट विचारांचा, वाईट वागणुकीचा, हे जे ग्रहण लागलंय आपल्या जीवनाला, हे कधी जाणार आहे? तर थोडा एक सूर्यप्रकाश दिसेल, थोडा चंद्रप्रकाश दिसेल, पण ग्रहण जे लागलंय ते ग्रहण जायला पाहिजे. आपल्या आयुष्याला जे ग्रहण लागलंय वाईट विचारांचं, वाईट वागणुकीचं, ते कधी जाईल? जेव्हा श्रीकृष्णांचा आशीर्वाद मिळेल. तर आपण श्रीकृष्णांच्या लीलेतून एक कथा थोडी एक या दृष्टीने चर्चा करूया. श्रीकृष्ण हे द्वारकेत आहेत आणि द्वारका याचा जो एरिया आहे हा फक्त तिथे नाहीये, समुद्रामध्ये नाहीये. भारतवर्षामध्ये भरपूर उत्तर भारतापर्यंत द्वारका नगरी होती. एक शहर वेगळं आणि जिल्हा वेगळा. जसं बारामती आहे, एक तालुका आहे, तालुका आहे, एक शहर आहे, पण त्याचा एक पसरलेलं पण आहे, बरोबर? तसं तर त्या परिसरामध्ये एक राज्य होतं, त्या राज्याचा एक राजा होता, त्याचं नाव होतं सतराजित. आणि या सतराजिताने सूर्यदेवांची खूप पूजा केली होती आणि सूर्यदेव त्याच्यावर प्रसन्न होऊन त्यांनी त्यांना एक मणी दिला होता. त्या मणीचं नाव होतं समंतक मणी म्हणून. आणि त्या समंतक मणी इतका चमकायचा त्याच्यामध्ये, कारण सूर्यदेवांचे आशीर्वाद होते. तर हा मणी अशा गळ्यात घालून सतराजित कधी कधी द्वारकेमध्ये पण फिरायचे. आणि जेव्हा सतराजित रस्त्यावरून चालत येत आहेत तो मणी घेऊन, तर तो इतका प्रकाश उज्ज्वल होता तो मणी, लोकांना वाटायचं की सूर्यदेव आले की काय. आणि त्याचं जेव्हा वर्णन आहे कृष्ण पुस्तकामध्ये, तर तिथे लिहिलं आहे की पहिल्यांदा जेव्हा सतराजित गळ्यामध्ये तो मणी घालून आले तेव्हा द्वारकावासींना वाटलं आपले श्रीकृष्ण किती थोर आहेत, श्रीकृष्णांचं दर्शन घेण्यासाठी सूर्यदेव पण येतात आपल्याकडे. आणि हे व्यक्ती केवळ द्वारके नगरीच्या त्या रस्त्यावरून चालतायत. आणि मग कोणीतरी जाऊन श्रीकृष्णांना सांगितलं की सूर्यदेव आले तुम्हाला भेटायला. तर श्रीकृष्णांना माहिती आहे कोण, श्रीकृष्ण तर हृदयात आहेत, परमात्मा रूपी. तर श्रीकृष्णांनी म्हटलं त्यांना ते सूर्यदेव नाही आहेत, ते सतराजित म्हणून एक राजा आहेत आणि त्यांना सूर्यदेवांची कृपा मिळाली आहे म्हणून. तर सतराजितनी काय करावं, श्रीकृष्णांनी त्यांना एक निवेदन पाठवलं की हा जो मणी आहे
हा दररोज 70 ते 75 किलो सोन्याला उत्पन्न करायचा. आणि या सोन्याप्रती प्रत्येक जण आसक्त असतो. तर सतराजित पण होता. तर सतराजितनी काय केलं असेल, एक मंदिर बनवलं होतं आणि त्या मंदिरामध्ये देवघरामध्ये त्यांनी तो स्यमंतक मणी ठेवला होता आणि त्यांनी काही ब्राह्मणांना पण ठेवलं होतं. आणि त्या ब्राह्मणांची सेवा काय होती, त्या मणीची पूजा करायची. तर परमेश्वराची तर पूजा नाहीच आहे, अधिकृत देवतांची पण पूजा नाहीये, एखाद्या सोनं उत्पन्न करणाऱ्या मणीची पूजा होते तिथे. तर प्रभुपाद तिथे लिहितात की बघा, भौतिकवादी व्यक्ती कुठल्या स्तरापर्यंत खाली पडू शकतो की एका भौतिक वस्तूची पूजा, कमीत कमी देवतांची पूजा तरी करायला पाहिजे, परमेश्वराच्या प्रतिनिधींची पूजा करायला पाहिजे, पण माझा स्वार्थ जिथून निघतो त्याची पूजा करण्याला कुठपर्यंत गेलाय तो व्यक्ती, एका निर्जीव एका मणीची पूजा करतोय तो. असं करत करत श्रीकृष्णाने त्यांना एक निवेदन पाठवलं की हा मणी तू जर तुझ्याकडे ठेवलास तर महागडी गोष्ट जर कोणाकडे असली तर त्या व्यक्तीला खूप छान वाटतं, पण त्याच्यावर बऱ्याच लोकांचा डोळा येतो. आणि मत्सर्य हे या जगामध्ये सर्वव्यापी आहे. तर तुला या मणीमुळे आज तुला असं वाटतं की तुझी खूप छान परिस्थिती आहे, पण तुला त्याचा त्रास होऊ शकतो. ते एक काम करतो, द्वारका नगरीचे राजे आहेत उग्रसेन महाराज, तर उग्रसेन महाराजांना तू हा मणी देऊन टाक, तो राजांकडे सुखरूप राहील. तर सतराजितनी म्हटलं अजिबात देणार नाही, हा मला सूर्यदेवांनी दिलाय म्हणून. मग काय झालं, एक दिवशी त्यांचे एक भाऊ होते प्रसेन म्हणून. तर प्रसेनाने आपल्या भावाला विनंती केली, अरे मला थोडं गळ्यात घालू देशील का हा मणी? हो घे, तुला दे. तर ज्या व्यक्तीने श्रीकृष्णांच्या मागणीवरून श्रीकृष्णांना नाही दिला, त्या व्यक्तीने आपल्या लहान भावाला दिला तो मणी. त्या लहान भावाने मिरवण्यासाठी आपल्या गळ्यामध्ये तो मणी टाकला आणि एका घोड्यावर बसून द्वारके नगरीमध्ये फिरला. तर लोक म्हणतात, अरे हा मणी आता याच्याकडे आला, अरे वा किती सुंदर दिसतोय हा मणी इत्यादी. आणि नंतर तो प्रसेन एका जंगलामध्ये गेला तो मणी घालून. तर त्या जंगलातून परत आलाच नाही तो. आणि इथे सतराजित वाट बघतोय, दिवसाची रात्र झाली, दुसरा दिवस आला, ती रात्र झाली, असे 1-2 दिवस गेले. सतराजित वाट बघतोय, माझा भाऊ येईल, तो मणी परत येईल. जेव्हा आला नाही तेव्हा सतराजितनी काय केलं असेल, सतराजितनी एक अफवा पसरवली द्वारके नगरीमध्ये. श्रीकृष्णांचा डोळा त्या मणीवर होता आणि आता माझा भाऊ जंगलात गेलाय आणि तो परत येत नाहीये, मला असं वाटतंय की श्रीकृष्णांचा कुठेतरी काहीतरी हात असेल, माझ्या भावाला काहीतरी त्यांनी इजा पोचवली आहे. आणि ही खबर द्वारके नगरीमध्ये सतराजितनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्वतः पसरवली. असं नाही की एकाला बोलला आणि त्यांनी पसरवली, सतराजितनी प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगितलं की श्रीकृष्ण जबाबदार आहे त्याच्यासाठी म्हणून. तर ही खबर श्रीकृष्णांपर्यंत पोहोचली. श्रीकृष्ण म्हणाले, माझ्यावर हा खोटा आळ आहे, मला काहीतरी करायला पाहिजे याच्यासाठी. तर श्रीकृष्णांनी काही द्वारकावासींना सोबत घेतलं विश्वासू आणि द्वारके नगरीला सोडून जंगलामध्ये गेले. आणि जंगलामध्ये जाऊन त्यांनी काय बघितलं असेल, तर तो प्रसेन आणि त्याचा घोडा मृत परिस्थितीमध्ये पडला होता जंगलामध्ये. आणि त्या घोड्याला आणि प्रसेनाला मारणारा एक सिंह होता. तर श्रीकृष्णांना लक्षात आलं, तिथे तो त्याचं पंज्याचं जे निशाणी असेल ते सगळं बघून एक लक्षात आलं की सिंह आहे. मग थोडं अजून आतमध्ये गेले खोल जंगलामध्ये, तर तिथे बघितलं की सिंह पण मरण पावला होता, सिंहाला पण कोणीतरी मारलं होतं. आता सिंह घोड्याला मारू शकतो, सिंह मनुष्याला मारू शकतो, सिंहाला मारणारा कोण आहे? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, चला आपण अजून खोल जायला लागेल आपल्याला. तर भालू असतो ना, भालू, अस्वल उंच असतो आणि अस्वलामध्ये भरपूर शक्ती असते. तर अस्वलामध्ये शक्ती असते की तो सिंहाला आणि वाघाला पण मारू शकतो. तर श्रीकृष्णांनी थोडा एक तर्क लावला आणि म्हणाला, आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया काय आहे. तर आतमध्ये जेव्हा गेले तेव्हा त्यांना एक अशी गुफा दिसली आणि त्या गुहेमध्ये असा रस्ता होता लांब आतमध्ये जाणारा, अंधारमय होती ती गुहा. तर श्रीकृष्णांनी आपल्या सवंगड्यांना सांगितलं, तुम्ही येऊ नका, तुम्ही घाबरणार आतमध्ये येण्यासाठी, मी आतमध्ये जातो. आणि श्रीकृष्ण त्या अंधारमय गुहेतून आतमध्ये पर्यंत गेले. आणि आतमध्ये गेले तर त्यांना एक लक्षात आलं की आतमध्ये त्या बाजूला पलीकडे बऱ्याच अंतरानंतर एक छोटंसं घरासारखं काहीतरी होतं. आणि तिथे त्यांनी बघितलं की एक लहानसं मूल होतं आणि त्या लहानशा मुलाच्या हातामध्ये
तो स्यमंतक मणी होता. आणि त्या लहानशा मुलाची काळजी घेणारी एक बाई होती तिकडे. तर श्रीकृष्णांनी विचार केला, जो मणी हा सत्राजित देऊ नाही शकला, प्रसेनला दिला आणि तो प्रसेनला मारलं आणि हा मणी इथे आलाय, आता काय करायचं? त्या लहानशा मुलाला जाऊन घेऊ नाही शकत असं पटकन. तर श्रीकृष्ण वाट बघत होते आणि शेजारी उभे होते. तर अचानक त्या बाईची नजर त्या श्रीकृष्णांवर पडली. तर श्रीकृष्णांचं जे शरीर आहे तेजस्वी, त्या अंधार गुफेमध्ये श्रीकृष्ण असे उज्ज्वळ होते. तर लगेच ती अशी किंचाळायला लागली, अरे वाचवा वाचवा वाचवा. त्यांना वाटलं की या मणीला घेण्यासाठी हा व्यक्ती आलाय आणि हा काहीतरी इजा देऊ शकतो लहान मुलाला. तर तेवढ्यामध्ये तिथे एक मोठे अस्वल आले. तर ते कोण होते अस्वल? ते होते रामाचे भक्त, रामचंद्रांचे भक्त होते, जांबवान म्हणून. तर जांबवान यांनी रामचंद्रांची भरपूर सेवा केली होती आणि एक आंतरिक एक भक्त होते, असे नव्हते की दूरचे कोणतरी भक्त असतील. रामचंद्रांना खूप प्रिय आहेत जांबवान. जांबवान ते व्यक्ती आहेत ज्यांनी हनुमानजी जेव्हा झेप घेणार होते लंकेला, तेव्हा हनुमानजी विसरले होते की ते कोण आहेत. तर हनुमानजी म्हणतात, मी नाही घेऊ शकत झेप. तेव्हा जांबवान व्यक्ती आहेत, त्यांनी हनुमानजींना आठवण करून दिली होती, अरे तुम्ही तर करू शकता. आणि त्या आठवणीला स्मरून त्यांचे मग लहानपणाच्या आठवणी आल्या. मग हनुमानजींनी लंकेमध्ये झेप घेतली. तर ते जांबवान ज्यांच्यामुळे सीता देवींचा शोध लागला ते जांबवान. पण जेव्हा तिथे जांबवान आले तेव्हा जांबवांनी आपल्या प्रभू रामचंद्रांना ओळखलं नाही. का बरं? कारण त्या बाईने आवाज काढला, वाचवा वाचवा वाचवा. तर यांना असं वाटलं की त्यांच्या मुलाला कोणतरी त्रास द्यायला आलाय. तर एका क्रोधाच्या भावनेने आवृत्त होऊन जांबवान तिथे आले. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये काय म्हणतात? त्रिविधम नरकस्य इदम द्वारम नाशनम आत्मनः कामस क्रोधस तथा लोभस तस्माद एतत् त्रयम त्यजेत. म्हणतात नरकाला जाण्याचे 3 दरवाजे उघडलेत. माहिती करून घ्यायचे? नाही करून घ्यायचे, चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला अजिबात उत्साह नसेल हे जाणून घेण्यासाठी तर खूप छान गोष्ट आहे. पण श्रीकृष्णांनी आपल्याला माहिती दिली आहे. लोभ, क्रोध आणि काम, स्वार्थ. तर क्रोधाच्या भावनेने आवृत्त होऊन जांबवान सारखे खूप प्रिय भक्त आहेत, त्याच रामचंद्रांना ओळखू नाही शकले आणि 28 दिवस श्रीकृष्णांवर हल्ला करत होते. आणि श्रीकृष्ण जांबवान समोर कोणी 1 दिवस टिकणार नाही. पण जांबवान श्रीकृष्णांसोबत युद्ध करतात आणि जिंकत नाहीयेत. 1, 2, 3, 4, 12 दिवस झाले. 12 दिवस झाले तर ते अजूनही द्वारकावासी त्या गुफेच्या बाहेर, बोगद्याच्या बाहेर अजूनही उभे होते. 12 दिवस झाले. 12 दिवस श्रीकृष्ण आतमध्ये गेले आणि बाहेर नाही आले. त्या द्वारकावासींना पण वाटलं की कदाचित श्रीकृष्णांसोबत काहीतरी वाईट झालंय, आपण किती दिवस वाईट इथे वाट बघणार. तर हे द्वारकावासी पण परत गेले द्वारकेला. आणि बिचारी रुक्मिणी आहे, वसुदेव आहे, देवकी आहेत. त्यांनी जाऊन सांगितलं श्रीकृष्ण आमच्यासोबत तिथे गेले, श्रीकृष्ण आतमध्ये गेले पण श्रीकृष्ण बाहेरच नाही आले. रखुमाईची काय हालत झाली असेल विचार करा की श्रीकृष्ण बाहेरच नाही आले. वसुदेव देवकी पण विचार करतायत श्रीकृष्णांना काय झालं असेल. तर पत्नींसाठी पती हे परमेश्वर नसतात, त्यांच्यासाठी ते पती आहेत. श्रीकृष्ण त्यांचे प्रेमळ पती आहेत. वसुदेव देवकीसाठी ते परमेश्वर नाहीत. वसुदेव देवकीसाठी माझा मुलगा आहे तो. तर बिचारे ते तिथे रडतायत. आणि इथे 28 दिवस झाले युद्ध चालू आहे. 28 दिवसाच्या युद्धानंतर शेवटी जांबवान थकले. आणि जांबवान थकल्यानंतर मनात एक नम्रता आली की आता मी कसं जिंकू. आणि जेव्हा नम्रता येते तेव्हा आपली दिव्य बुद्धी एक थोडी चालना मिळते त्याला. जेव्हापर्यंत आपण नम्र नाहीये तेव्हापर्यंत आपली भौतिक बुद्धी चालना असते. जसं पेट्रोलची गाडी आहे आणि डिझेलची गाडी आहे किंवा सीएनजीची गाडी आहे. त्या सगळ्या गाड्याच आहेत. पण एका गाडीमध्ये काय टाकायला लागतं? इंधन, पेट्रोल टाकायला लागतं. आणि एका गाडीमध्ये सीएनजी टाकायला लागतं. सीएनजीच्या गाडीमध्ये पेट्रोल नाही टाकू शकत आणि पेट्रोलच्या गाडीमध्ये सीएनजी नाही टाकू, त्याचं इंधन वेगळं आहे. तसं भौतिक बुद्धीचं इंधन काय? भौतिक बुद्धीचं इंधन आहे क्रोध, मात्सर्य. त्यामुळे भौतिक बुद्धी फास्ट इंधन चालतं ते. आणि आध्यात्मिक बुद्धीची गाडी आहे. आध्यात्मिक बुद्धीच्या गाडीचं इंधन काय आहे? नम्रता पाहिजे पहिली गोष्ट. म्हणून श्रीकृष्ण काय म्हणतात? तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा. पहिली गोष्ट म्हणतात प्रणिपात पाहिजे, नम्रता पाहिजे. तर 28 दिवस युद्ध केल्यानंतर जेव्हा या अस्वलाला लक्षात आलं की मी जिंकू नाही शकत आहे आणि दुसरा कोणी साधारण मनुष्य असता तर कधीचा समाप्त झाला असता, तर त्यांना कुठेतरी नम्रता आली. तर दिव्य
आध्यात्मिक बुद्धीचं जे इंजिन आहे ते थोडं सुरू झालं. म्हणाले, तुम्ही कोण आहे तो? साधारण कोणी मनुष्य असतं तर टिकला नसता. तुम्ही कोण आहात? कमीत कमी विचारण्याची प्रणिपात झाला, आता परिप्रश्न चालू आहे, आता सेवा पण करतील. म्हणजे तुम्ही कोण आहे? तर म्हणाले, मी श्रीकृष्ण आहे म्हणून. आणि तोच रामचंद्र आहे जो तू ज्याची सेवा केलीस. तर पाया पडले आणि म्हणाले, माफ करा, मी तुम्हाला ओळखू नाही शकलो. आणि हा जो मणी आहे हा तुमचाच आहे, पूर्ण जग तुमचं आहे, तर मणी पण तुम्हाला देतो. आणि त्यांची मुलगी होती, त्या मुलीचं नाव होतं जांबवती. तर सुंदर जांबवतीला आणि त्या मणीला, अशा 2 रत्नांना त्यांनी श्रीकृष्णांना दिलं. आणि श्रीकृष्ण जांबवतीला घेऊन आणि त्या मणीला घेऊन बाहेर आले, महलापर्यंत आले. महलामध्ये बघून रुक्मिणीला थोडा एक आश्वासन मिळालं की नाही, अजूनही आहेत, माझे पती आहेत म्हणून. आणि त्यांच्यासोबत जांबवतीला बघून रुक्मिणीला अजिबात काही चुकीची भावना नाही आली. म्हणाले की श्रीकृष्ण इतके प्रेमळ व्यक्ती आहेत, 1 काय 2 काय 3 काय 16,108 राण्यांना पण प्रेम करतील. म्हणून कुठल्याही राणीला कधी वाईट नव्हतं वाटत की आता ही आली म्हणजे ही आता माझी प्रतिस्पर्धी आहे. नाही, श्रीकृष्णांच्या प्रेमामध्ये कधी कोणी प्रतिस्पर्धी होऊ शकत नाही. जर आपण श्रीकृष्णांना प्रामाणिक प्रेम केलं, श्रीकृष्ण आपल्या सर्वांना पूर्णपणे समाधानी करतील. आणि कदाचित एकच आपली तक्रार असेल, आपण म्हणू तुम्ही सर्व काही प्रेम मला करतायत, या भक्ताला पण थोडं प्रेम देणार का म्हणून. ही आपली एक तक्रार असू शकते. पण श्रीकृष्ण आहेत प्रेम पुरुषोत्तम आहेत, प्रेम करणारे व्यक्ती आहेत. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अजिबात युद्धातून पळून नाही जायचं, बरोबर. आणि तेच श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला ही शिकवण देतात, त्यांनी त्यांच्या आयुष्यात असं केलंय का? श्रीकृष्णांच्या आयुष्यात पण अशी परिस्थिती झाली आहे का की अनेक वेळा त्यांच्यावर युद्धाची परिस्थिती आली, प्रसंग आला, पण श्रीकृष्ण पळून नाही गेले? असं झालंय श्रीकृष्णाच्या जीवनात. 11 वर्ष वृंदावनामध्ये दररोज कमीत कमी 3 वेळा हल्ले व्हायचे श्रीकृष्णांवर. आणि त्या एकाही हल्ल्यामध्ये श्रीकृष्णांनी आपल्या मित्रांना कधी पुढे नाही केलं आणि म्हणाले, तू एकदा तरी तू कर, अरे नेहमी माझ्यावरच काय जबाबदारी. 11 वर्ष गुणिले 3 वेळा, गुणिले 365 इतके हल्ले झाले श्रीकृष्णांवर. एकदा पण श्रीकृष्ण तिथून पळून नाही गेले. अगदी 3 वर्षांचं लहान बाळ असेल पुतना वध करताना, किंवा शेवटचा व्योमासुर आणि केशीचा जेव्हा वध केला तेव्हापर्यंत, प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा असुरांनी हल्ला केला तेव्हा श्रीकृष्णांनी पुढाकार घेऊन त्याला युद्ध केलं. म्हणून श्रीकृष्णांना हक्क काय बोलायचा, युद्धामध्ये पळून नाही जायचं. त्याच्यानंतर जेव्हा मथुरेला आले तेव्हा 17 वेळा जरासंधनी प्रहार केला. 17 वेळा कृष्ण आणि बलराम 2 मुलं 11 वर्षांची समोर आले आणि 23 अक्षौहिणी सेनासोबत युद्ध केलं. कधी एकदा पण म्हणाले नाही की काय रे, कंटाळा येत नाही का तुला, 17 वेळा तू वारंवार येतोय सैन्याला घेऊन. तर एवढं जेव्हा स्वतः त्या तत्वाचं त्यांनी आकलन केलंय, तेव्हा त्यांना शक्ती मिळाली आहे की अर्जुनाला म्हणतात, अजिबात युद्ध सोडून पळून नाही जायचं, युद्ध कर. पण हे श्रीकृष्ण ज्यांनी इतक्यांदा स्वतःच्या शौर्याचं प्रमाण ठेवलंय सर्वांच्या देखत, आणि ते श्रीकृष्ण ज्यांनी अर्जुनाला सांगितलं घाबरट लोक युद्धभूमीतून पळून जातात, ते श्रीकृष्ण एका प्रसंगामध्ये युद्धातून पळून गेले. कुठला प्रसंग आहे तो? काल यवन त्यांच्या पाठीमागे लागलाय आणि काल यवनाला तिथे मुचुकुंदाकडून मारून घेतलं. आणि नंतर परत आले. इथे जरासंध होता 18व्यांदा जेव्हा आला तेव्हा. जरासंधला बघून कृष्ण आणि बलराम, एक रैवत पर्वत आहे, आज गुजरातमध्ये आपण जर गेलो तर जुनागड नावाची जागा आहे, तर जुनागडच्या जवळ आज गिरनार पर्वत म्हणतात त्याला. तर गिरनार पर्वत आहे, त्याला म्हणतात प्रवर्षण, शास्त्रामध्ये त्याला प्रवर्षण म्हणतात. प्रवर्षण पर्वत म्हणजे तिथे नेहमी पाऊस पडायचा म्हणून त्याला प्रवर्षण पर्वत म्हणतात. तर त्या प्रवर्षण पर्वतावर चढले कृष्ण आणि बलराम. आणि जरासंधला असा एक त्यांनी खोटा एक असा सीन क्रिएट केला की आता कृष्ण आणि बलराम वर चढले, 17 वेळा मी यांना मारू नाही शकलो, नेहमी युद्ध करायचे, आता बघ कसे घाबरट आहेत हे दोघं, 18व्यांदा घाबरले वाटतं. तर काय केलं असेल जरासंधनी, त्या डोंगराला पूर्ण 4ही बाजूनी त्यांना जाळ लावलं, जाळपोळ केला त्याला. आणि हळूहळू ते जे आहे ते अग्नी जी आहे ती वर जाणार, बरोबर. पण जेव्हा अशा जिवंत झाडांना जेव्हा आग लावतात तेव्हा धूर खूप होतो, कोरड्या लाकडाला धूर येत नाही, पण तर इतका धूर झाला दिसे ना काही. आणि कृष्ण आणि बलरामांनी त्या प्रवर्षण पर्वताच्या टोकावरून खाली उडी मारली आणि ते कोणाला दिसलंच नाही.
आणि जरासन मनातल्या मनात विचार करतायत, आता ठेचला याला, आता हा आला आमच्या पायाखाली म्हणून. पण कृष्ण आणि बलराम त्या डोंगरावरून उडी मारून पळून गेले. तर पूर्ण श्रीकृष्णांच्या या जन्मच्या या पूर्ण वृत्तांतामध्ये, त्यांच्या जीवनाच्या वृत्तांतामध्ये कधी पण श्रीकृष्ण कधी पळून नाही गेलेत. आणि म्हणून ती भाषा त्यांनी अर्जुनाला शिकवली, तू कधी पळून नाही जायचं. पण श्रीकृष्ण जे युद्धातून कधी पळून नाही जात आणि त्यांनी अर्जुनाला कधी पळून जायची परवानगी नाही दिली, त्यांनी एका परिस्थितीमध्ये पळून गेले आणि त्या गोष्टीला त्यांना एक नाव पडलं, त्यांना एक नाव मिळालं रणछोड म्हणून. अरे रणछोड! आज पण आता काही दिवसांपूर्वी एक युद्धाचा प्रसंग आला, त्याच्यामध्ये जर असं एक वर्तमानपत्रात जर आलं असतं की भारताच्या एका सैनिकाने तिथून पळ काढला, आपल्याला कसं वाटलं असतं? आज सगळे आपल्याकडे मॉडर्न हतियार आहेत, बॉम्ब हे ते, पण अजूनही मनामध्ये एक सैनिक पाठ दाखवून पळून आला हे जर आपल्या कानावर पडलं तर आपल्याला वाटेल, अरे काय हा माणूस आहे पळून गेला. पण श्रीकृष्णांनी ते स्वीकार केलं. श्रीकृष्णांना एक वाईट नाव मिळालं रणछोड म्हणून. काय कारण होतं? आजच्या या युगामध्ये पण, आजच्या या काळामध्ये पण रणछोड हे नाव वाईट आहे. श्रीकृष्ण सारखे श्रेष्ठ व्यक्ती यद यद आचरती श्रेष्ठस तत्तद एवे इतरो जन सयत प्रमाणम कुरुते लोकस्तद अनुवर्तते. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तू श्रेष्ठ आहेस. श्रेष्ठ लोक जसे आचरण करतात तसे कनिष्ठ लोक करतात. तू श्रेष्ठ असल्या कारणाने तू पळून नाही जाऊ शकत. एवढं सगळं तत्वज्ञान माहिती आहे, एवढं सगळं स्वतःचं उदाहरण आहे, पण तरी श्रीकृष्ण का पळून गेले? जर आपल्याला हे तत्व माहिती नसेल तर आपण श्रीकृष्णांना ओळखू नाही शकत. म्हणून हे मी वारंवार त्याच्यावर भर देतोय. श्रीकृष्ण का पळून गेले माहितीये? कधीही श्रीकृष्ण असं हीन कार्य करू नाही शकत, पण श्रीकृष्णांनी त्या एका प्रसंगामध्ये हे हीन कार्य केलं. का माहितीये? रुक्मिणी त्या क्षणी कौंडिन्यपूरमध्ये होती आणि त्यांच्या वडिलांनी त्यांच्या लग्नाची तारीख फिक्स केली होती आणि 2 दिवसांनी बळजबरीने त्यांच्या भावांच्या त्या आग्रहामुळे रुक्मिणीचं लग्न शिशुपालाशी होणार होतं आणि रुक्मिणीला ते कदापि सहन नव्हतं होत. आणि म्हणून रुक्मिणीने त्यांच्या मनामध्ये प्रार्थना केली होती की हे परमेश्वरा, हे श्रीकृष्ण, कृपया मला या अशा या वाईट परिस्थितीमध्ये पडू नका देऊ. तुम्हीच एकटे आहात जे मला तुम्ही वाचवू शकता. तर एकीकडे आहे स्वतःचं नाव लौकिक, एकीकडे आहे फेमस की काय मी शूरवीर आहे, 3 वर्षाचं मी कुकुल बाळ होतं, तेव्हापासून मी युद्ध करतोय. सो त्यांचा तो जो एक रेप्युटेशन म्हणतो ना, त्याला एक नाव असतं ना माणसाचं, यांनी कधी पाठ नाही दाखवली, लहानपणापासून युद्ध केले त्यांनी, ते त्यांचं नाव श्रीकृष्णांनी मातीमध्ये त्या दिवशी मिळू दिलं. का माहितीये? एका प्रामाणिक भक्ताची श्रीकृष्णांना जर याचना ऐकू आली, ती प्रेमाची हाक ऐकू आली, श्रीकृष्ण स्वतःचं नाव वाया गेलं, नष्ट झालं तरी चालेल, पण एका भक्ताने जर मला हाक मारली आहे, म्हणते की मी तुझी आहे. जर मी एका सिंहाला अर्पण होणार असेल तर लांडग्याने माझ्याकडे नजरेचा पण स्पर्श नाही करायला पाहिजे, शिशुपालानी मला हाताने पण स्पर्श नाही करायला पाहिजे आणि नजरेने पण स्पर्श नाही करायला पाहिजे. श्रीकृष्ण मी तुझी आहे, मी तुझ्याप्रती समर्पित आहे, तर कृपया तुम्ही येऊन मला इथून घेऊन जा म्हणून. आणि ही याचना जेव्हा रुक्मिणीने श्रीकृष्णांना केली तेव्हा श्रीकृष्णांनी रुक्मिणीला बघितलंय का? श्रीकृष्णांनी रुक्मिणीला कधी ओळख झाली आहे का त्यांची? तर खूप महत्वाची गोष्ट आहे, ज्या रुक्मिणीला वाचवण्यासाठी, ज्या रुक्मिणीला तिच्या दृष्टीने वाईट परिस्थितीमधून वाचवण्यासाठी श्रीकृष्ण गेले, त्या रुक्मिणीला श्रीकृष्णाने तेव्हापर्यंत बघितलंच नव्हतं. ती गोरी आहे की काळी आहे, ती सुंदर आहे की सुंदर नाहीये, त्याला श्रीकृष्णांच्या गणितामध्ये महत्व नाहीये. आपण जर कोणासाठी असं काही करायला गेलो तर आधी आपण कुंडली बघू पूर्ण. पण श्रीकृष्ण कसे आहेत? श्रीकृष्ण काय म्हणतात, माझ्यावर जर कोणी प्रामाणिकपणे प्रेम केलं असेल, जर मला कोणी शुद्ध मनाने याचना करतायत, त्या रुक्मिणीला वाचवण्यासाठी माझं नाव त्या दिवशी नष्ट होईल की रणछोड निघाले, कृष्ण रणछोड निघाले. श्रीकृष्ण म्हणतात मला तुम्ही वाईट नाव ठेवा, पण मला एक वाईट नाव सहन नाहीये. काय? मी प्रेमळ नाहीये. जर मला कोणी हाक मारली तर मी मराठीमध्ये म्हणतो आंधळा डोळा करतो ना, आंधळा डोळा केला यांनी, तसं मी
कान माझे बहिरे नाही करत. म्हणून एकेका भक्ताची याचना श्रीकृष्णांना त्यांच्या हृदयाच्या पाठीवर परमनंटली कोरली जाते. ते श्रीकृष्ण तिथे बसलेले. तर आज आपण चर्चा करतोय सतराजीतच्या त्या मणीबद्दल. तर रुक्मिणी तिथे बिचारी रडते की श्रीकृष्ण आले नाही. तर तेव्हा जेव्हा श्रीकृष्ण येतात, पण श्रीकृष्ण किती प्रेमळ आहेत. श्रीकृष्णांनी रणछोड नाव स्वीकारलं, पण आपल्या एका भक्ताची याचना त्यांनी नाकारली नाही. तर त्या रुक्मिणीला माहिती आहे, जरी यांनी जांबवतीला आज घेऊन आणले तरी पण माझ्या प्रती श्रीकृष्णाचं जे प्रेम आहे ते कमी नाही होणार आहे. मग काय, मग आता सतराजीतला बोलवलं उग्रसेन महाराजांनी. द्वारकेमध्ये जेवढे श्रेष्ठ लोक होते सगळ्यांना बोलवलं आणि सतराजीत समोर श्रीकृष्णाने विनंती केली, आता तू सगळं खुलासा कर म्हणून. मग सगळ्या मोठमोठ्या लोकांसमोर श्रीकृष्ण खुलासा करतायत, मी त्या सगळ्या गोष्टीमध्ये नव्हतोच कधी. उलट मी प्रामाणिकपणे सतराजीतला म्हटलं होतं, तू हा मणी उग्रसेन महाराजांना दे. त्यांनी ते ऐकलं नाही. त्यांनी त्याच्या भावाला दिला. भाऊ मिरवत मिरवत जंगलात गेला आणि तिथे मग जी काही घटना झाली ती श्रीकृष्णाने सांगितली. तर याच्यातून मग आता तो जो मणी आहे तो आता सतराजीतच्या हातात श्रीकृष्णांनी पुन्हा वापस दिला. म्हणजे तुला मणी पाहिजे होता ना, तू हा घे मणी. मग आता ते सतराजीत काय करतायत, सतराजीत विचार करतायत, हा मणी आता मी ठेवू की नको ठेवू. तर सतराजीतनी काय केलं असेल, जसं जांबवांनी आपल्या मुलीला श्रीकृष्णांना दिलं तसं त्यांची पण एक मुलगी होती, तिचं नाव होतं सत्यभामा. सत्यभामाला त्यांनी हात धरला, तो जो सेमंतक मणी होता तो पण धरला आणि तो श्रीकृष्णांना त्यांनी पुन्हा वापस दिला. पण श्रीकृष्ण कसे आहेत बघा. श्रीकृष्ण म्हणाले, ज्या मणीमुळे एवढं सगळं मोठं एका अर्थाने वाईट घटना घडल्या आणि जो मणी मी सांगतोय की तुम्ही नका ठेवू समोर, तुमच्या सोबत नका ठेवू, तो मणी तुम्ही मला देताय, मी पण तो मणी नाही घेणार. त्यांनी परत सतराजीतलाच दिला तो मणी. पण त्यांनी जांबावतीशी लग्न केलं आणि सत्यभामाशी लग्न केलं. ठीक आहे. पुढे काय झालं, तर त्यांनी जेव्हा सतराजीतला तो दिला मणी, सतराजीतच्या मनामध्ये तो जो लोभ होता त्या मण्याप्रती तो काही कमी नव्हता झाला. एवढं सगळं झालंय, स्वतःच्या भावाची हत्या झाली, श्रीकृष्ण सारख्या व्यक्तीवर एक खोटा आळ घातला. एवढं सगळं होऊन पण म्हणतात ना, धडा शिकला नाही सतराजीत. सतराजीतला अजूनही लोभ होता त्या मण्याप्रती. आता त्यांनी त्यांच्या मुलीचं लग्न केलं श्रीकृष्णांशी. तर ती मुलगी खूप सुंदर होती, सत्यभामा. तर द्वारके नगरीमध्ये एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं शतधन्वा. शतधन्वाला एकेकाळी सतराजीतनी कबूल केलं होतं की माझ्या मुलीचं लग्न मी तुझ्याशी करीन म्हणून. तर शतधन्वाला जेव्हा कळालं की अरे, ज्या मुलीचं लग्न माझ्याशी होणार होतं त्या मुलीचं लग्न तर श्रीकृष्णाशी झालं आणि तो मणी कुठे अजून सतराजीतकडे, तर चल मुलगी नाही मिळाली, कमीत कमी तो मणी तरी घेईन मी. तर शतधन्वानी काय केलं असेल, शतधन्वानी एके दिवशी रात्री जाऊन सतराजीतचा खून केला, सतराजीतला ठार मारलं आणि तो मणी घेऊन शतधन्वा पळाला. तर ती गोष्ट पुढे पण जाते. मग कृष्ण आणि बलराम, सत्यभामा जी आहे ती कृष्णाला येऊन सांगते, अहो ऐकलं का तुम्ही, माझ्या वडिलांना शतधन्वानी मारून टाकलं. मग कृष्ण आणि बलराम शतधन्वाच्या पाठीपाठी मिथिलेपर्यंत जातात. तो मिथिलेपर्यंत जातो पळत पळत द्वारकेतून आणि त्याच्यामुळे कृष्ण आणि बलराम जातात त्यांना वाचवायला. तर तिथे शतधन्वाला मारतात मग श्रीकृष्ण मिथिलेच्या जवळ आणि मग तो मणी परत घेऊन येतात आणि तो मणी परत घेऊन आल्यावर त्यांनी उग्रसेन महाराजांना देतात. श्रीकृष्णांजवळ तो मणी ते ठेवत नाही. तर या पूर्ण कथेतून आपल्याला काय काय शिकायचं ते सांगतो. सतराजीत आहे, त्यांनी तो लोभ काही सोडला नाही शेवटपर्यंत. तर आधी त्याच्याकडून किती मोठं दुष्कृत्य झालं की श्रीकृष्णांप्रती त्याच्या मनात वाईट विचार आले आणि श्रीकृष्णांवर त्यांनी खोटा आरोप घातला. म्हणजे भौतिक गोष्टींप्रती जेव्हा आपल्या मनात लोभ असतो त्याचा कुठेपर्यंत विपर्यास होऊ शकतो. आपण परमेश्वराला खोटं पाडू शकतो. दुसरा व्यक्ती प्रसेन, बरं याचा तो त्याच्याकडून दुष्कृत्य झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा स्वतःचा पण प्राण गेले. त्याचा भाऊ प्रसेन, प्रसेनाचं काय झालं, त्यांचे पण प्राण गेले. तिसरे व्यक्ती कोण आहेत, शतधन्वा. शतधन्वाकडून काय झालं, एक खून झाला आणि नंतर
श्रीकृष्ण जे द्वारकावासी आहेत, श्रीकृष्णांवर प्रेम करणं सोडून आणि श्रीकृष्णाने त्यांना प्रेम करणं सोडून श्रीकृष्णाने त्यांना मारायला लागलं सुदर्शन चक्राने. तर या सगळ्या गोष्टींमध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला आणि त्या तिन्ही लोकांना त्या समंतक मणीबद्दल आकर्षण होतं आणि लोभ होता. तर हे सूर्यदेवांचा हा जो मणी आहे हा ऍक्च्युली पुण्यवान होता. पण जेव्हा श्रीकृष्ण आपल्याला काही म्हणतायत की याचा लोभ नका करू, तो उग्रसेन महाराजांना देऊन टाका, तर या 3ही व्यक्तींनी ते ऐकलं नाही आणि 3ही व्यक्तींचे प्राण गेले. तर एक चांगला देवता सूर्यदेवांनी दिलेला मणी एका व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचा नाश कसा काय करू शकतो? एक चांगली वस्तू आहे ती आपल्या जीवनात येईल आणि आपला नाश करेल असं शक्य आहे का? आहे, जर ती चांगल्या गोष्टीप्रती आपले विचार स्वार्थाचे असतील तर. आणि तेच सूर्यदेव आहेत. त्याच सूर्यदेवांनी पांडवांसारख्या भक्तांना एक वस्तू दिली आहे. जेव्हा युधिष्ठिर आणि पांडवांना वनवास झाला तेव्हा त्यांच्यासोबत त्या राज्यातले काही गुरुकुलातले स्नातक गेले. स्नातक म्हणजे विद्यार्थी गेले. ते विद्यार्थी म्हणाले, आम्हाला या दुर्योधनाच्या राज्यात नाही राहायचंय, कारण दुर्योधनाच्या राज्यामध्ये आम्ही जे वाचू, जे आम्ही शिकू ते आम्हाला बघायला मिळणार नाही. सगळीकडे अन्याय बघायला मिळेल आणि गुरुकुलामध्ये आमचे गुरु शिकवणार की न्याय करायला पाहिजे म्हणून. तर आम्हाला इथे नाही राहायचंय, आम्ही तुमच्यासोबत जंगलामध्ये. युधिष्ठिर महाराज म्हणाले, आम्ही 5 जण आणि द्रौपदी, आम्हाला स्वतःला खायला काय मिळणार आहे माहिती नाही आणि तुम्ही एवढे सगळे हजारो शिष्य आमच्यासोबत येत आहे, आम्ही काय करू शकतो? तेव्हा त्यांनी धौम्य ऋषींना प्रश्न विचारला. तर धौम्य ऋषी म्हणाले, सूर्य आहेत ना, सूर्य पूर्ण जगाला खाऊ घालतायत. प्राणी पशु काय खातात? पालापाचोळा. आणि पालापाचोळा कशामुळे जगतोय? सूर्यप्रकाशामुळे. तर म्हणून पालन करता कोण आहेत? श्रीकृष्ण आहेत. पण प्रतिनिधी कोण आहेत त्यांचे? श्रीकृष्णांचे प्रतिनिधी आहे सूर्य. तर धौम्य ऋषींनी सांगितलं, जर तुम्हाला एवढ्या हजारो विद्यार्थ्यांचं पालन पोषण करायचं असेल, त्यांना खाऊ घालायचं असेल, तर सूर्यामध्ये ती क्षमता आहे. तर तुम्ही सूर्याची उपासना करा. तर पांडवांनी सूर्याची उपासना केली आणि सूर्यदेव त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना एक अक्षय पात्र दिलं. त्या अक्षय पात्राचं काय कौशल्य होतं? श्रेष्ठ होतं. त्या अक्षय पात्रामधून द्रौपदी किती लोकांना अन्न देऊ शकते? असंख्य लोकांना अन्न देऊ शकते. तर म्हणून त्या सगळ्या विद्यार्थ्यांना दररोज द्रौपदी खाऊ घालायची त्या अक्षय पात्रातून. तर विचार करा, तेच सूर्यदेव आहेत. आणि त्याच सूर्यदेवांनी 2 चांगल्या गोष्टी दिल्या होत्या. एक सेमंतक मणी या द्वारकावासी सतराजितला दिला आणि एक अक्षय पात्र. तो काही सोनं नाही बनवत आहे, अन्न तयार करतोय. तर भौतिक दृष्टीने तो सेमंतक मणी किती महान आहे आणि अक्षय पात्र तर केवळ अन्न देतोय. पण तो महान सेमंतक मणी जो सोनं तयार करायचा, तो कोणाच्या हातात पडला? एका लोभी व्यक्तीच्या हातात पडला, ज्याला श्रीकृष्णांवर विश्वास नाही, ज्यांनी श्रीकृष्णांवर खोटे आरोप केले, ज्यांनी श्रीकृष्णांचं शिकवण ऐकली नाही. आणि त्याच्यापेक्षा कैक पटीने साधारण एक गोष्ट आहे, ती आहे अक्षय पात्र. तो अक्षय पात्र कोणाच्या हातात पडला? पांडवांच्या हातात पडला. आणि पांडवांच्या हातात पडल्यामुळे काय झालं त्याचा? ज्या व्यक्तींना त्या अक्षय पात्राप्रती लोभ नाही, त्या व्यक्तीने त्या अक्षय पात्राचा काय सदुपयोग केला? त्याचा कधी स्वार्थ नाही केला. असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी त्याच्यात खाऊ घातलं. आणि एक काळ असा आला जेव्हा दुर्योधनाने दुर्वासा ऋषींच्या मार्फत पांडवांच्या जीवनामध्ये एक वाईट काळ आणण्याची परिस्थिती निर्माण केली की दुर्वासा ऋषींनी त्यांनी दुपारी पाठवलं त्यांना. तर त्या अक्षय पात्राचा एक गुण होता, जेव्हापर्यंत असंख्य लोक त्याच्यातून जेवण करतात तेव्हा करू देत, नो प्रॉब्लेम. पण जर द्रौपदीने त्याच्यातून जर काही खाल्लं तर त्या अक्षय पात्राचा जो अक्षय गुण आहे तो तिथे समाप्त होईल. त्याच्यानंतर त्याच्यातून अन्न नाही येणार. तर दुर्वासा ऋषींनी एक दिवशी दुर्योधनावर खुश झाले, म्हणे तुला काय पाहिजे माझ्याकडून, मी तुला काहीतरी वरदान देऊ शकतो. तेव्हा दुर्योधन म्हणाले, दुपारी 2-2:30 वाजता जंगलामध्ये पांडव आणि द्रौपदी राहत आहेत, त्यांना तुम्ही जायचं त्यांच्याकडे, पण याद राखा 11 वाजता 12 वाजता नाही जायचं, दुपारच्या जेवणाच्या वेळ झाल्यानंतर जायचं म्हणून. तर दुर्वासा ऋषी पण विचार करतात, असं का? तुम्ही नाही, त्याच बरोबर त्याच वेळी जायचं. त्याच्यामागे काय बेट होता, त्याचं काय षडयंत्र होतं दुर्योधनाचं, की बरोबर द्रौपदीचं जेवण झाल्यानंतर जर हे दुर्वासा ऋषी गेले, युधिष्ठिर नेहमी मान सन्मान ठेवणारे व्यक्ती आहेत, युधिष्ठिर नक्की दुर्वासा ऋषीला म्हणणार, अहो थोडा प्रसाद घ्या. पण प्रसाद खाऊ घालायला यांच्याकडे काही नसणार आणि दुर्वासा ऋषी चिडून या पांडवांना शाप देणार. तर अक्षय पात्रामुळे एका अर्थाने त्यांनी नेहमी निस्वार्थ केला, लोकांना खाऊ घातलं
आणि एक प्रसंग हा आहे ज्याच्यामुळे त्या अक्षय पात्रामुळे त्यांच्याकडे कठीण परिस्थिती आली, पण कारण त्यांनी निस्वार्थ केला होता आणि नेहमी परमेश्वराची सेवा केली होती, त्याच्यामुळे परमेश्वर धावत आले आणि परमेश्वराने त्या अक्षय पात्रामध्ये एक छोटासा अन्नाचा एक कण होता, तो त्यांनी तोंडात टाकला. आणि जसं श्रीकृष्णाने तो खाल्ला, तर श्रीकृष्णांना काय पाहिजे? योमे भक्त्या प्रयच्छ. श्रीकृष्णांना तर संख्या नाही पाहिजे, श्रीकृष्णांना तर प्रमाण नाही, मात्रा नाही पाहिजे, प्रमाण संख्या पाहिजे, संख्या नाही पाहिजे त्यांना. एक छोटासा कण त्यांनी तोंडात टाकला. छोटासा कण टाकून म्हणाले, मी द्रौपदीच्या प्रेमाने तृप्त झालो. आणि जसे श्रीकृष्ण इथे तृप्त झाले, तसे दुर्वासा ऋषी आणि त्यांचे शिष्य जे नदीमध्ये स्नान करायला गेले होते ते तिथे तृप्त झाले. ते दुर्वासा ऋषी परत आलेच नाही. तर बघा, सूर्यदेव तेच आहेत आणि सोनं उत्पन्न करणारा सेमंतक मणी या लोकांना मृत्यू दंड दिला त्याने. आणि यांना अन्न निर्माण करणारं एक साधारण अक्षय पात्र होतं, पण त्याच्यातून त्यांना परमेश्वराचे असंख्य आशीर्वाद मिळाले. याच्यातून आपण काय शिकू शकतो? याच्यातून आपण शिकू शकतो, वस्तू महत्वाची नसते, पण ती वस्तू आपण कुठल्या स्वभावाने आणि कुठल्या दृष्टिकोनाने आपल्या जीवनामध्ये त्याला स्वीकार करतो ते महत्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये श्रीकृष्णांच्या प्रतिनिधींनी काही वस्तू दिली आहे का? श्रीकृष्णांच्या प्रतिनिधींनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही पुस्तकं दिली आहेत. भगवद्गीता दिलंय, श्रीमद भागवतम दिलंय, आपल्याला जप करण्याची माळ दिली आहे. आणि एका बाह्य दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी अगदी साधारण आहेत. एक पुस्तक आहे भगवद्गीता, श्रीमद भागवतम पुस्तकांचा एक संच आहे. जप करण्याची माळ आपल्या दुकानामध्ये कदाचित 50 रुपयापेक्षा कमीला मिळते. आणि या जगामध्ये अनेक लोक परमेश्वराकडे जातात किंवा देवी देवतांकडे जातात आणि म्हणतात, आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या आणि ते द्या. आणि त्या गोष्टी खरोखर त्या सेमंतक मणीसारख्या खूप महागड्या असतात. पण त्या महागड्या वस्तू जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात त्याला मिळाल्या आणि त्या व्यक्तीचं जर मूड बरोबर नसेल, स्वार्थाचा मूड असेल, परमेश्वरावर विश्वास नसेल, परमेश्वराची शिकवण, परमेश्वराची विनंती ऐकण्याचा त्याचा मूड नसेल, तर कधी कधी त्या चांगल्या शुभ गोष्टींचा इफेक्ट, परिणाम असा होतो की त्या लोकांना त्रास होतो त्याचा. आणि वैष्णवांच्या जीवनामध्ये परमेश्वराचे प्रतिनिधी एक जप करायची माळ देतात आणि त्या माळीची किंमत काहीच नाहीये जास्ती. कडुलिंबाच्या लाकडाची ती माळ असते, 40-50 रुपयाची ती माळ असते. पण त्या माळीला जर आपण श्रीकृष्णांच्या किंवा श्रीकृष्णांच्या प्रतिनिधींच्या शिकवणी अनुसार त्या माळीला जर बघितलं, तर आपण म्हणू ही माळ साधारण माळ नाहीये, ही मोत्यांच्या माळेपेक्षा महाग माळ आहे. कारण या माळेवर आपण परमेश्वराचं नामस्मरण करू शकतो. तर म्हणून भक्ती मार्ग म्हणजे काय? भक्ती मार्ग म्हणजे साधारण गोष्टीला दिव्यत्व प्रदान करण्याचा मार्ग आहे. हा जो करताल आहे ते काय आहे? साधारण एक पितळाचं आणि धातूचं एक गोल पदार्थ आहे. पण याच टाळाने, या करतालाने जेव्हा आपण असं जेव्हा कीर्तन करतो आणि तो एक ध्वनी तयार होतो आणि त्या ध्वनीमध्ये जेव्हा सगळेजण सामील होतात आणि त्याच्यामध्ये मग हरे कृष्ण महामंत्र जेव्हा होतो, तेव्हा मग लोक म्हणतात की प्रभूजी त्या कीर्तनामधून बाहेर पडावं असं वाटत नव्हतं. त्या कीर्तनामध्ये एक पावित्र्य होतं. त्या कीर्तनामध्ये आत्मा न्हावून निघाल्यासारखं वाटतो. जसं आपण शरीराची आंघोळ रोज करतो, पण आत्मा न्हावून कधी निघाला त्याचा तो अनुभव मला त्या कीर्तनामध्ये होतो. तर ऍक्च्युली दिसायला ती साधारण गोष्ट आहे. तर भौतिक मार्ग आणि आध्यात्मिक मार्ग यामध्ये काय फरक आहे? भौतिक मार्ग म्हणजे कधी कुठली गोष्ट दिव्य असते, पण त्या दिव्य गोष्टीला पण आपण साधारण बनवतो आपल्या चेतनेने. तर एक भौतिकवादी व्यक्ती असेल, त्याला आपण मंदिरात आणू आणि आपण म्हणू चला आपण नमस्कार करूया. मी बघतो नवीन लोक असतात, कधी दर्शन जेव्हा उघडतात नमस्कार नाही करते परमेश्वराला. मी बघतो वैष्णव पूर्ण साष्टांग दंडवत प्रणाम करतात. आणि मी बघतो कधी नवीन कोणी व्यक्ती असेल, तर जेव्हा दर्शन उघडतं तो हात पण नाही जोडत, मान पण अशी खाली नाही जात, गुडघ्यावर पण खाली येत नाही. साष्टांग दंडवत प्रणाम तर खूप मोठी गोष्ट आहे. का माहितीये? गरज नाही मला कोणाला. मी पैसे खूप कमवतो आणि मी खूप सुशिक्षित माणूस आहे आणि माझ्या परिवारामध्ये सगळेजण म्हणतात आमच्या परिवारातला सगळ्यात हुशार मुलगा हा निघाला, याला खूप मोठी नोकरी मिळाली, याला खूप छान करणारा अमुक तमुक. तर म्हणून भौतिकवादी मार्ग काय आहे? जिथे दिव्य आहे आणि सगळेजण त्या दिव्य गोष्टीला स्वीकार करतायत, तिथे पण भौतिक गोष्ट
नजरेने बघणं. अरे काय ते लाकूड आहे, परमेश्वर नाहीये, ते लाकूड आहे. हा प्रसाद नाहीये, मूर्ख बनवतायत तुम्हाला. ही डाळ आहे, ही भाजी आहे, हा भात आहे, हे गोड पदार्थ आहे. काय चमकतोय का? काय स्पेशल आहे याच्यामध्ये? सो भौतिकवादी व्यक्ती असा काही वेगळा रंग रूप नसतं त्याचं. भौतिकवादी चेतनेने होतो माणूस, की दिव्य गोष्टींमध्ये पण भौतिक दृष्टिकोन आणणे, याला म्हणतात भौतिकवाद. आणि अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे जिथे दिसायला भौतिक गोष्ट असते, पण त्याचा दृष्टिकोन असतो की नाही, या गोष्टीला जर आपण परमेश्वराच्या सेवेत लावलं तर ही तथाकथित साधारण गोष्ट, तथाकथित भौतिक गोष्ट पण दिव्य गोष्ट होऊ शकते आणि परमेश्वराशी आपला दिव्य संबंध जोडण्यासाठी आपल्याला मदत करू शकते. म्हणून रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, श्रील प्रभुपाद हे आपल्याला जो आध्यात्मिक मार्ग देत आहेत तो काय देत आहेत? ते म्हणतायत तुमच्या घरी जो रोज तुम्ही भाकरी, भाजी, भात जे काही खाता त्याला दिव्य बनवू शकता तुम्ही. विचित्र काही करायचं नाहीये, दृष्टिकोन वेगळा ठेवायचा आहे. तोच ताट, तोच गॅस, तीच चूल, तेच भांड, तेच पदार्थ, पण चेतना काय आहे? मी श्रीकृष्णांसाठी स्वयंपाक करते, मी श्रीकृष्णांसाठी पदार्थ बाजारातून आणलेत, मी श्रीकृष्णांसाठी भाजी कापतोय, मी श्रीकृष्णांसाठी चूल पेटवतोय, मी श्रीकृष्णांसाठी स्वयंपाक करतोय. आता मी श्रीकृष्णांना आनंद देण्यासाठी ते श्रीकृष्णांच्या ताटामध्ये ठेवणार आणि तुळशी पत्र वाहून टिंग 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 नमो ओम विष्णुपादाय श्रीकृष्णांना प्रसन्न करणार. आणि तो भोग श्रीकृष्णांनी स्वीकार केल्यानंतर मी त्याची चव घेणार. एवढ्या त्या लांब कदाचित 1-2 तासाच्या त्या अवधीमध्ये सगळं कृष्णमय. आणि या उलट जर कोणी तिरुपती, तो जो जोडपं होता ते तिरुपतीला जात होता, 6 तास तिरुपतीच्या त्या रांगेमध्ये उभे असतील, पण कधी कधी लोक चिडतात, काय ही एवढी मोठी रांग, काय एवढं लोक उशीर करतात. मॅनेजमेंट नाही यांच्याकडे, नीट मॅनेजमेंट नाही करत हे लोक. सो मंदिरामध्ये उभे राहून आपण कधी कधी व्यवस्थापनामध्ये, समजा कधी काही वर खाली झालं, आपण मंदिरासारख्या दिव्य क्षेत्रामध्ये पण आपण भौतिकवाद आणू शकतो. आणि कीर्तन चालू आहे किंवा कथा चालू आहे किंवा आरती चालू आहे, पण आपलं मन असतं हे चुकलं, हे नव्हतं चुकायला पाहिजे. त्या मंदिरामध्ये कसं चांगलं चालू आहे, या मंदिरामध्ये अजून ते नीट ट्रेनिंग झालेलं नाहीये, म्हणजे या मंदिरामध्ये कमी पण आहे काहीतरी. आपण एका आध्यात्मिक ठिकाणी आध्यात्मिक क्रिया चालू असताना, आध्यात्मिक वातावरण असताना त्याच्यामध्ये पण आपण भौतिकवाद आणू शकतो. आणि जो दिव्य दृष्टीचा व्यक्ती आहे, दिव्य दृष्टिकोनाचा व्यक्ती आहे, तो एका भौतिक परिस्थितीमध्ये पण दिव्यता आणू शकतो. तर म्हणून फेस्टिवल म्हणजे काय? मँगो फेस्टिवल म्हणजे काय? रामचंद्रांचा वाढदिवस नाहीये, श्रीकृष्णांचा वाढदिवस नाहीये. पण वैष्णव लोक काय करतात? वैष्णव लोक म्हणतात हा मँगो आहे ना, मँगो एक साधं एक फळ आहे, त्या फळाला पण आपण परमेश्वराला अर्पण करून, त्या फळाच्या फांद्या घेऊन, त्या फळाचे पानं घेऊन, त्या फळाच्या कैऱ्या घेऊन आपण एक फेस्टिवल तयार करूया. तर एका भौतिक गोष्टीला वापरून आपण एक आध्यात्मिक वातावरण तयार करूया. याला म्हणतात वैष्णवांचं चातुर्य. म्हणून कृष्ण जे भजे सेई बडा चतुर. श्रीकृष्णांना जे सेवा करतात ते खूप चतुर लोक असतात. का चतुर असतात? त्यांना या जगामध्ये कुठलीही गोष्ट भौतिक दिसतच नाही. कुठेही त्यांना काही कुठली गोष्ट दिसली तर म्हणतात या गोष्टीला मी दिव्यत्व कसं प्रदान करू, या गोष्टीला मी परमेश्वराच्या सेवेमध्ये अर्पण करून शुद्ध कसं करू. तर त्या दृष्टीने आज इस्कॉन बारामतीच्या भक्तांनी इथे आज मँगो फेस्टिवल साजरी केलाय. श्री चैतन्य महाप्रभूंसाठी बरेच लोक सेवा करायचे. आपण त्याच्यावर उद्या सकाळी चर्चा करू. रघुनाथ भट्ट गोस्वामी आहेत, हे श्री चैतन्य महाप्रभूंसाठी खूप छान स्वयंपाक करायचे. पण अनेक वेळा आपण ऐकतो की परमेश्वरासाठी लोकांनी स्वयंपाक केला. आज जस्ट 2 मिनिटांमध्ये, कारण आपण मँगो फेस्टिवल साजरी करतोय, तर एक घटना मी अशी सांगू इच्छितो ज्यामध्ये श्रीकृष्णांनी आपल्या भक्तांना काहीतरी खाऊ घातलं. तर एक दिवशी कीर्तन करत करत श्री चैतन्य महाप्रभू आणि त्यांच्यासोबत जवळजवळ 200 भक्त होते. ते 200 भक्त कीर्तन करत करत दमले, थकले, श्रांत झाले. तर तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी विचार केला, मला यांना काहीतरी खाऊ घालायचंय. काय खाऊ घालतील? तर त्यांनी एक बी शोधून काढले आंब्याचे, आणि सगळ्यांच्या देखत त्यांनी एक ठिकाणे
गोद्रुम द्वीपला जेव्हा आपण जातो मायापूरमध्ये, त्या गोद्रुम द्वीपवरून अजून पुढे जायचं 20 मिनिटं लागतात. तर तिथे एक जागा आहे, त्याचं नाव आहे आम घाटा म्हणून. तिथे आजही त्या पूर्ण परिसरामध्ये आमराई आहे. तर कोणी असं म्हणत नाही आहे की ते सगळे आमराई आहे ती श्री चैतन्य महाप्रभूंनी लावली आहे, पण तो भाग आहे. आणि त्याच श्री चैतन्य महाप्रभूंनी जे आंब्याचं झाड लावलं त्याच्या त्या कैरीतून वगैरे वगैरे करून ते सगळे आंब्याचे झाडं असतील. तर कोणाला अजूनही ते झाडं बघायचे असेल, अजूनही ते झाडं आहेत. कधी आपण मायापूरला गेलो यात्रेत आपण बघू शकतो. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या सगळ्या भक्तांना आनंद देण्यासाठी राम कृष्ण नरसिंह आहेत, हे तेच विष्णू आहेत जे श्री चैतन्य महाप्रभू आहेत. पण राम कृष्ण आणि नरसिंह हे भोक्ता आहेत. भोक्ता म्हणजे सगळ्या भक्तांनी त्यांची सेवा करायची आणि ते सेवा स्वीकार करणार. श्री चैतन्य महाप्रभू तेच राम, तेच श्रीकृष्ण, तेच नरसिंह, तेच नारायण आहेत. पण भावना थोडी वेगळी आहे. भावना काय? एका भक्ताची भावना आहे. आणि भक्ताची भावना असल्या कारणाने काय शिकवतील? आपल्यासोबतच्या भक्तांना काय शिकवतील? सेवा कशी करायची ते शिकवतील. सेवा कशी स्वीकार करायची ते नाही शिकवतील. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू प्रत्येक क्षणोक्षणी एका भक्ताच्या मूडमध्ये आहेत. तर त्या दिवशी म्हणाले, आज मी काही स्वीकारणार नाही, आज मी यांना परमेश्वराला अर्पण कसं करायचं ते शिकवेल. लहानपणची एक गोष्ट आहे श्री चैतन्य महाप्रभूंची. बंगाल प्रदेशामध्ये एक देवी आहे, तिचं नाव आहे षष्ठी देवी म्हणून. तर षष्ठी देवी म्हणजे लहान मुलांच्या तब्येतीला सांभाळून ठेवणारी ती देवी आहे. जर कोणाच्या आईला आपल्या बाळाची काळजी घ्यायची असेल तर षष्ठी देवीला प्रार्थना करतात. तर शची माता एक दिवशी लहान निमाईच्या काळजी घेण्यासाठी षष्ठीची पूजा करायला हातामध्ये तिने काही संदेश ठेवला होता आणि काही केळी ठेवले होते. आणि केळी आणि संदेश घेऊन शची माता षष्ठी देवीच्या पूजेला चालली होती. तर त्या दिवशी श्री चैतन्य महाप्रभू काय म्हणाले, निमाई पंडित तिथे गेले आणि म्हणले, आई तू कुठे चाललीस? म्हणजे मी षष्ठी देवीची पूजा करायला चालली. म्हणजे षष्ठी देवीची पूजा करायची गरज नाही, हा संदेश आणि हे केळी तू मला अर्पण कर म्हणून मी प्रसन्न होईल. तर ती म्हणाली, अरे मी देवीला अर्पण करायला चालले. नाही नाही नाही, देवीला अर्पण करायची गरज नाही आहे, मीच परमेश्वर आहे, मला दे. काय बोलतोय हा? तर शेवटी काहीतरी करून निमाईने ते केळी आणि ते संदेश स्वतः स्वीकार केले. तर साधारणपणे ईश्वरपुरीला भेटण्यापूर्वी गयेमध्ये निमाई पंडित हे काही प्रमाणात तरी ईश्वर भावनेत होते. ज्या प्रकारे ते वागायचे, ज्या प्रकारे लोकांशी संवाद साधायचे, ज्या प्रकारे नेहमी वादविवाद करायचे, त्यांच्यामध्ये काही प्रमाणात आपण म्हणू शकतो की ईश्वर भावना होती. पण ज्या क्षणी ईश्वरपुरी यांची अशी त्यांची भेट झाली, त्या दिवशी तोच गर्विष्ठ निमाई पूर्णपणे परिवर्तित झाला आणि पूर्णपणे एका नम्र भक्ताच्या भावनेत आला. तर ते निमाई आज जेव्हा संकीर्तन करतायत तर अतिशय नम्र भावनेमध्ये आपल्या सर्व भक्तांची काळजी घेण्याच्या भावनेने त्यांनी हातामध्ये एक बियाणं घेतलं, एक बी घेतली आंब्याची आणि ती पटकन अशी जमिनीत पेरली. आणि पटकन अशी जेव्हा ती जमिनीत पेरली, सगळ्यांच्या देखत सगळ्यांच्या डोळ्यांच्या समोर एक तिथे पटकन एक झाड आलं आणि त्या झाडाला लालसर पिवळेसर असे आंबे होते. आणि ते सर्व आंबे इतके मोठे होते, कृष्णदास कविराज गोस्वामी वर्णन करतात, त्या एक आंब्याला खाऊन पूर्णपणे पोट भरू शकतं इतका तो मोठा आंबा होता. बरं, एका क्षणामध्ये ती बी पेरली, एका क्षणामध्ये ते झाड आलं, तर त्याला एवढे सगळे ते सगळे आंबे आलेत. श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या झाडाला असं हलवलं, बरोबर 200 म्हणजे 200, 2 गुणिले 100, 200 आंबे खाली पडले. तर राधानाथ महाराज एकदा जेव्हा या कथेवर चर्चा करत होते तेव्हा म्हणाले, तर 200 आंबे श्री चैतन्य महाप्रभूंनी का पाडले? कारण 200 भक्त होते म्हणून. त्याच्यामध्ये स्पर्धा नको परत, याला 2 मिळाले, मला 1च मिळालं. तर आज कमीत कमी सगळ्यांना नम्र विनंती आहे, श्री चैतन्य महाप्रभूंच्या मार्गावर आपण चालतोय तर कधी मनामध्ये ही भावना येऊ देऊ नका, त्याला पिवळा आंबा मिळाला, मला थोडा तो कच्चा आंबा दिला. अजिबात कोणी कोणाला काय मोजून मापून जाणून बुजून कच्चा आंबा देणार नाहीये. परमेश्वर जे काही देतील आपल्याला आपण ते स्वीकार करूया. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी कोणालाही प्रतिस्पर्धाची भावना येऊ नये म्हणून जेवढे लोक होते 200 आंबे खाली पडले. लोकांनी एक एक आंबा घेतला, त्या आंबेला साल नव्हतं आणि त्या आंब्याच्या आतमध्ये बियाणं नव्हतं. तो पूर्ण असा एवढा मोठा आंबा, रसाळ आंबा,
त्याला त्वचा नाही, त्याला साल नाही, आणि त्याला आतमध्ये बी नाही, आणि तो एक एक आंबा एकेका भक्तांनी जेव्हा खाल्ला पूर्णपणे तृप्त झाले, पूर्णपणे त्यांचं पोट भरलं आणि त्यांना अजून काही नव्हतं. अशा प्रकारे कृष्णदास कविराज गोस्वामी म्हणतात, श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्या भक्तांना आनंद देण्यासाठी अशा प्रकारे हा आंबा खाऊ घातला आणि म्हणाले 1 वर्ष दररोज श्री चैतन्य महाप्रभू त्या आमघाटा एरियामध्ये सगळ्या भक्तांना घेऊन जायचे आणि ते आंबे खाऊ घालायचे. बरं, ते आंबे खाऊ घालायच्या आधी तुम्हाला जे मी गोष्ट सांगत होतो की महाप्रभू ईश्वरपुरीला भेटण्याआधी ईश्वर भावनेत होते, पण नंतर भक्त बन. तर भक्त काय करतात, जेव्हा आंबे घेतात तेव्हा पटकन खातात त्याला. आता भक्तांची परीक्षा होईल. तुम्हाला कसं काय कळलं आम्ही काय करतो ते? तर भक्त काय करतात, साधा लिंबू सरबत जरी असेल, साधं एक फळ जरी असेल, आणि मोठं पक्वांना जेवण तर वेगळी गोष्ट आहे, त्याला नेहमी अर्पण करून खातात. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी ते जेव्हा आंबे असं ते झाड हलवलं आणि ते 200 आंबे खाली पडले, त्या आंब्यांना धुतलं आणि त्या आंब्यांना त्यांनी श्रीकृष्णांना भोग लावला आणि भोग लावून त्याला त्या भौतिक आंब्याला दिव्यत्व प्रदान केलं, त्याला परिवर्तित केलं महाप्रसादामध्ये, आणि नंतर तो एक एक आंबा सगळ्यांना दिला आणि सगळ्यांचं पोट भरलं. आणि 1 वर्षासाठी ही लीला दररोज चालवायचे श्री चैतन्य महाप्रभू. तर त्या आंब्याला स्मरून आज आपण जगन्नाथ बलदेव सुभद्रांना एक विनंती करूया की कृपया आम्हाला पण सेवा भावना द्या. या जगामध्ये जेव्हा आंबा दिसतो, रस्त्याच्या शेजारून आपण कारनी चाललोय, आपण गाडीने चाललोय, आणि तिच्या शेजारी जर आंबे असतील, आंबे बघून असं वाटतं कधी तो आंबा मी माझ्या तोंडात टाकीन, कधी मी त्या आंब्याचं आस्वादन घेईन. पण श्री चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला शिकवलं, तो जेव्हा आंबे पडले तेव्हा त्यांनी श्रीकृष्णांना खाऊ घातले आणि ते महाप्रसाद आंबे त्यांनी इतरांना खाऊ घेतले. अजून एक डिटेल, अजून एक गोष्ट, ते सगळे श्रीकृष्णांना अर्पण करून महाप्रसाद आंबे तयार झाले. सगळ्यात पहिला आंबा कोणी खाल्ला? सगळ्यात पहिला आंबा श्री चैतन्य महाप्रभूंनी खाल्ला. का बरं खाल्ला असेल श्री चैतन्य महाप्रभूंनी? महाप्रभूंना माहिती आहे, भक्त लोकांना महाप्रभूंशी इतकं प्रेम आहे. जर श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं असतं, आता तुम्ही लोक खा, मी शेवटी खाईन, भक्त लोकांनी खाल्लंच नसतं. तर आपल्याला जर कोणावर प्रेम असेल तर आपण म्हणतो नाही, आधी तुम्ही खा मग आम्ही खाऊ. तर गोप कधीही श्रीकृष्णांच्या आधी खाऊ नाही शकत. हनुमानजी कधीही रामचंद्रांच्या आधी खाऊ नाही शकत. तर ती भक्ताची भावना काय होती की श्रीकृष्णांना अर्पण करणार, पण त्यांना हे माहिती आहे की हे सगळे माझे जे सवंगडीत हे सगळे भक्त आहेत, यांना जर मी दिलं तर हे खाणार नाहीत, आणि यांना जर जबरदस्ती केली तर बिचारे दुखी होतील की महाप्रभूंनी नाही खाल्लं आणि आम्हाला खाऊ घातलं. तर भक्तांच्या भावनांना जपण्यासाठी, भक्तांना दुखी न करण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभूंनी तो पहिला आंबा स्वतः खाल्ला, जेणेकरून भक्तांना समाधान मिळेल. आधी आपण श्रीकृष्णांना अर्पण केला आणि तो पवित्र आंबा श्री चैतन्य महाप्रभूंनी पण खाल्ला. आता तो महाप्रसाद आंबा आपण खाल्ला तर त्याच्यामध्ये काही चूक नाही आणि त्याचं आपण आस्वादन करू. अशा प्रकारे श्री चैतन्य महाप्रभू लहान लहान गोष्टीतून आपल्याला महापवित्र भावना शिकवतात. आंब्यासारखी साधी गोष्ट पण आपण कशी पवित्र करू शकतो, आणि त्या आंब्यातून आपण नेहमी परमेश्वराला भोग लावण्याची इच्छा कशी व्यक्त करू शकतो, आणि इतरांच्या आनंदासाठी आपण कसं जगायला पाहिजे, ह्या सगळ्या लहान लहान गोष्टी आहेत, पण या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या श्री चैतन्य महाप्रभूंनी या आम घाटा इथे जी छोटीशी एक लीला झाली होती त्याच्यातून शिकवलं. तर आज आपण जगन्नाथ बलदेव सुभद्रांना प्रार्थना करूया की मँगो फेस्टिवल मध्ये आज कोणाचा जन्म आहे? आपल्या उत्साहाचा जन्म आहे की आज मी कैरी आहे, पण पुढच्या 2026 साली जेव्हा मँगो फेस्टिवल करू तेव्हा माझं रूपांतर होऊ दे, एका गोड आंब्यामध्ये माझं रूपांतर होऊ दे. त्या भावनेचा आज जन्म आहे. आणि रूप गोस्वामी आपल्याला आश्वासन देत आहेत, टिकून राहा, गुरु शिष्य परंपरेला टिकून राहा, शनिवारच्या सत्संग कार्यक्रमामध्ये येत राहा, वैष्णवांकडून नेहमी श्रवण करत राहा. हळूहळू आपण टिकूया. रूप गोस्वामींचा आशीर्वाद आहे, रूप गोस्वामी आपल्याला फसवू नाही शकत. आणि नंतर आपण 17जीच्या त्या गोष्टीवरून बघितलं, एवढी पवित्र गोष्ट मिळाली आहे, एवढी आनंद आणि काय म्हणू त्याला, प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी देणारी गोष्ट 17जीतला मिळाली.
पण कारण भावना योग्य नव्हती तर त्या पूर्ण परिवाराचा नाश झाला. आणि एक साधारण अन्न देणारी गोष्ट अक्षय पात्र पांडवांना मिळाली, पण त्याच्यातून पण त्यांनी त्याचं सोनं केलं. म्हणून वस्तू महत्वाची नाहीये, पण त्याच्या मागे भावना काय ती महत्वाची आहे. तसंच आपल्या गुरु महाराजांनी आणि प्रभुपादांनी आपल्याला एक साधारण दिसणारी माळ दिली आहे, पण त्या माळेतून आपण वैकुंठाचे दरवाजे उघडू शकतो. ती वैकुंठाच्या दरवाजाची किल्ली आहे ती माळ. आपण ती माळ कुठल्या डोळ्यांनी बघितली पाहिजे आणि त्या माळीला आपण कसं हाताळायला पाहिजे. मला जर कोणी 10,000 रुपये दिले आणि सांगितलं की आता तुम्हाला घेऊन जायचे तर कसे मी 10,000 ठेवीन? या इथल्या खिशात ठेवीन मी? कुठे ठेवशील 10,000 रुपये? त्यांनी बघितले नाही बिचाऱ्यांनी कधी. कुठे ठेवणार 10,000 रुपये? थोडे बॅगेमध्ये सांभाळून ठेवू. आपले जर प्रवास करताना आपली बॅग समजा कुठेतरी पडली आणि कोणी चोरी केली, आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे माझी बीड बॅग त्याच्यामध्ये सगळ्यात मौल्यवान आहे. माझं पाकिट जे आहे त्याच्यातलं आधार कार्ड आहे तो परत मिळतो, क्रेडिट कार्ड आहे तो पण बँकेला सांगून कॅन्सल करू शकतो, पण माझी जी जप माळ आहे ज्याच्यावर मी जप करतो आणि ज्याच्यावर परमेश्वराचं स्मरण करतो, ती जर चोरीला गेली, एका अर्थाने गोलोक वृंदावनाला दरवाजा आहे, त्या दरवाजाची किल्ली आपल्याला गुरु महाराजांनी आपल्याला दिली आहे, ती आपण कधी हरवू नये. ती पण आपण आज जगन्नाथ बलदेव सुभद्रांना प्रार्थना करू शकतो. आणि शेवटी आपण आमघाटा इथे झालेली श्री चैतन्य महाप्रभूंनी बिना सालीचे आणि बिना मधल्या त्या बियाचे आंबे आपल्या सगळ्या भक्तांना खाऊ घातले, तसं आपण पण आज जगन्नाथ बलदेव सुभद्रांना प्रार्थना करू शकतो. माझं जीवन हे इतरांच्या सेवेसाठी असू देत. माझं जीवन हे नेहमी मी विचार करू देत की इतरांना मी काय आनंद देतोय. जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय, श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. तर ज्या ज्या भक्तांनी आज हे एवढं सुंदर डेकोरेशन केलंय त्या सर्व भक्तांप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करूया. आपण इथे आलो कदाचित आज संध्याकाळी, पण काल रात्रीपासून नक्कीच हे लोक डेकोरेशन करत असणार, ऑल्टरचं डेकोरेशन करणार, हे बाहेरचं सगळं डेकोरेशन करणार. तर आपण या सगळ्या भक्तांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. एक वेळा हरे कृष्ण महामंत्र बोलू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तशाच प्रकारे आजच्या या उत्सवामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतलाय, कदाचित एक नाटिका असेल आणि प्रसाद बनवलाय, सर्विंग करणार कोणी भक्त, ज्या ज्या भक्तांनी साऊंड सिस्टमची सेवा केली, आज ड्रेसिंग केलंय, या सगळ्या भक्तांप्रती पण खूप खूप कृतज्ञता. या सर्व भक्तांनी आपापले कौशल्य या एका ठिकाणी, या एका आवारामध्ये, कोणी ड्रेसिंग केलं, कोणी हे केलं, कोणी ते केलं, पण श्रीकृष्णानं केंद्रस्थानी करून केलंय. तर आपल्या सगळ्यांना आपण जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा सुंदर दर्शन मिळालं, सुंदर प्रसाद, सुंदर देखावा, सुंदर सुगंध आंब्यांचा, आणि आता सुंदर हरिनाम पण आपल्याला ऐकायला येईल. तर खूप खूप धन्यवाद या सगळ्या भक्तांप्रती. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय, जय श्रील प्रभुपाद की जय, जय आंबा महोत्सव की जय. हरे कृष्ण. नाटिका याला विचारा, खेडकर प्रभूंना आहे का ना? विचारा.